तुमच्या जन्माच्या वेळी जी तुमची कुंडली तयार झाली ती कोणी बदलू शकत नाही. समजा एखाद्याची कुंडली खूपच खराब आहे किंवा असं त्या व्यक्तीला वाटतं, आता जो व्हिडिओ बघतोय की माझ्या आयुष्यात कोणतीच गोष्ट चांगली होत नाही, पूर्ण खडतरच आयुष्य आहे माझं, तर अशा व्यक्तीच्या आयुष्यात तुम्ही राजयोग निर्माण करू शकतात का? त्याचं सगळं व्यवस्थित, त्याने अजिबात शनीच्या वाटेला जायचं नाही. असं भरपूर लोक आहे मॅम की असे म्हणतात की आम्ही इतकी देवपूजा करतो पण आम्हाला त्रास का होतो. तर लाल किताब काय सांगतं देवपूजा करायबद्दल? बघा, अभंगामध्ये पण काय सांगितलंय, देवाची द्वारी उभा क्षण भरी. मुलं बाळ होत नाही, संततीचे प्रॉब्लेम आहे, तर ते त्याच्यासाठी लाल येतात. तसं मंगळ शनीची युती हे एवढे डेंजरस आहे की ह्याच्यामध्ये देव सुद्धा तुमची मदत नाही करू शकत. सर नक्षत्राच्या बाबतीत काय सांगाल? जर नक्षत्र कुणाचं आहे असं तर मग त्याला पैसा येत नाही असं काही असतं का? आणि त्यासाठी उपाय काय द्याल? ज्यावेळी पण तुम्ही उत्तर दिशेत इन्व्हेस्टमेंट करता त्यावेळी ती प्रॉपर्टी किंवा ती गोष्ट तुम्हाला फळते. जे धन येण्याचे मार्ग असतात किंवा त्यांनी जे काम करायला पाहिजे ते काम हे लोक करतच नाहीत ना. 10 मध्ये करू असेल तर खूप श्रीमंत लोक असतात. म्हणून कुंडली पण ही घडी घडी चेक केली गेली पाहिजे. आज हे कलियुग आहे आणि कलियुगामध्ये सगळीकडे राहूचं साम्राज्य आहे. हो, तुम्हाला जर कलियुगामध्ये सर्वाइव्ह करायचं असेल तर पापी ग्रहांची कृपा पाहिजेच. बघायला गेलं तर नवरा बायको मध्ये भांडणं वाढले. तुम्ही काय सांगाल हे असे भांडणं कमी होण्यासाठी? आरोग्याबद्दल जर बोलायचं झालं तर लाल किताबच्या रेमेडी, एखादा व्यक्ती जर घडी घडी आजारी पडतोय किंवा काही, तर त्यासाठी कशा काम करतात आणि त्या कोणत्या रेमेडी आहे? तुमचा शुक्र जर 8 मध्ये असेल तर तुम्ही रोज देवळात गेलंच पाहिजे, त्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. कॅन्सर जर असेल कोणाच्या घरामध्ये आणि नुकतीच सुरुवात झाली असेल तर नक्कीच फायदा होईल. एक ग्रह एका घरामध्ये चांगला रिझल्ट पण देतो आणि वाईट रिझल्ट पण देतो. त्याकरता तुम्ही कुंडली पाहिली पाहिजे की तुमच्या आयुष्याच्या टप्प्यावर कधी काय घडणार आहे हे त्यामुळे तुम्हाला समजतं. पहिल्या घरापासून 12व्या घरापर्यंतचा प्रवास म्हणजे आपलं आयुष्य. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे आचार्य राजकिरण मारणे आणि जयश्री मारणे मॅम. सर नमस्ते. मॅम नमस्ते. नमस्ते. मित्रांनो, तुम्ही आपले एक आधीचे काही पॉडकास्ट बघितले असतील ज्यामध्ये राजकिरण मारणे सरांसोबत आपण वास्तूवर पॉडकास्ट केला आहे, न्यूमरोलॉजीवर पॉडकास्ट केला आहे. आपण त्यांचं जे फार्म हाऊस आहे ते पूर्ण फार्म हाऊस आपण दाखवलं होतं की त्यांनी ते वास्तूप्रमाणे कसं बनवलंय. आज त्यांच्यासोबत त्यांच्या आई सुद्धा आलेल्या आहे आणि ज्यांचा लाल किताबवर खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास आहे. त्यांनी आजपर्यंत भरपूर लोकांचे पैशाचे प्रॉब्लेम, लग्नाचे प्रॉब्लेम, संततीचे प्रॉब्लेम, कर्जाचे प्रॉब्लेम, सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले हे लाल किताबच्या मदतीने. आणि त्यासोबतच आज राजकिरण मारणे सर आपल्यासोबत ज्या गोष्टीबद्दल बोलणार आहे ती आहे नक्षत्र. आपल्या चॅनलवर आजपर्यंत आपण नक्षत्राबद्दल जास्त डिस्कस केलेलं नाही आहे, तर नक्षत्र आणि लाल किताब या दोन्ही गोष्टींबद्दल आज आपण चर्चा करणार आहे. तर तुमचं परत एक वेळा स्वागत आहे. धन्यवाद. तर मॅम, काय वाटतं तुम्हाला लाल किताब बद्दल? तुम्ही काय सांगाल की लाल किताब काय एक्झॅक्टली? लाल किताब सर पंजाबचे डॉक्टर रूपचंद जोशी यांनी लिहिलेले. आणि लाल किताबच्या बाबतीमध्ये खूप समाजामध्ये गैरसमज आहेत. म्हणजे काही लोकांना असं वाटतं की ते तंत्र मंत्र आहे, टोना टोटका आहे, तर असं काही नाहीये ते. पण लाल किताबच्या बाबतीमध्ये असा समज आहे की रूपचंद जोशीजींना आवाज यायचे म्हणून त्या किताबला रूहों के द्वारा लिखी गई, आणि ते आवाज आल्यानंतर मग ते असं काव्यामध्ये लेखन करायचे. ओके. हा, तर त्यांनी लाल किताबमध्ये फक्त ग्रह आणि घरं बघितली जातात आणि खूप चांगले चांगले कॉन्सेप्ट आहेत. मसनोई ग्रह, साथी ग्रह, परत धर्मी ग्रह, आणखी अरमान, फरमान. आपल्या आयुष्याच्या टप्प्यावर आपल्याला आयुष्य जगत असताना खूप प्रॉब्लेम येतात आणि मग ज्यांना काही माहिती नसतं ते लोक खूप गांगरून जातात, घाबरून जातात. घरामध्ये अचानक ऍक्सिडेंट होतो, घरातला करता माणूस जातो, घरात कोणाला काम नसतं, किंवा मग घरातली माणसं सतत एकमेकांशी भांडत असतात आणि मग माणसाला प्रश्न पडतो की माझ्या बाबतीत का चाललंय. एक्झॅक्टली, बरोबर की नाही? तर आपला हा जो प्रवास आहे तो तर करावा लागणारच आहे, पण तो प्रवास सुखरूप होण्यासाठी आपल्याला लाल किताबची मदत घेणं फार गरजेचं आहे. लाल किताबमध्ये तुमच्या आयुष्यातल्या प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन आहे, मग ते काही असो. लाल किताब हे तंत्र नाहीये, 100% सायन्स आहे. सायन्स आहे. 100%. कसं मॅम आपण म्हणू शकतो सायन्स याला? म्हणजे की आपण जेव्हा बघतो तर लाल किताबचा पॉडकास्ट माझ्या झालेला आहे ऑलरेडी आणि तुम्हीही दिलाय योगेशकडे, माझ्या मित्राकडेच. पण याच्यात एक गोष्ट असते की 43 दिवस एक कंटिन्युअस गोष्ट करायला सांगतात ना ज्योतिष. ठीक आहे, तुमच्याही तशाच रेमेडी आहेत. आपण त्या रेमेडींवर तर परत येणारच आहे, प्रॉब्लेमवर येणारच आहे. बट लोकांना एक विश्वास पटण्यासाठी की हे जे सायन्स तुम्ही म्हणतात तर हे कसं वर्क करतं. 43 दिवस एखादी गोष्ट जेव्हा करतो आपण, ती गोष्ट केल्यानंतर एखाद्याच्या आयुष्यात कसा त्याचा परिणाम होऊ शकतो? कसं आहे ना सर, आपलं माणसाचं आयुष्यच सगळं बदलून गेलेलं आहे.
आमच्या लहानपणी म्हणजे आधीची पिढी बघा, गेल्या 40-50 वर्षापूर्वीची पिढी, त्यावेळेचं जीवनच वेगळं होतं. त्यावेळेला तुम्ही म्हणाल ग्रह नव्हते का, तर ग्रह होते, पण त्यावेळेच्या माणसाचं जीवन वेगळं होतं. आता आधुनिक पद्धतीने बघा, कुटुंब वेगळी झाले. बरोबर. कुटुंबामध्ये फक्त नवरा बायको आणि 2 मुलं, किंवा आता तर एकच मुलं असतं. हो. आणि सगळ्या संस्कारांना एक प्रकारे हे केलेले, कट केलेले. शिकलेली माणसं का हे काय खरं नाही, ते काय खरं नाही. कसं हे शास्त्र आहे तुम्हाला मी सांगते सर, की पूर्वी बघा लहान मुलं, जरा मोठं मूल झालं की त्याला टोपी घातली जायची. बरोबर, पूर्वी टोपी घालायची, मोठी माणसं पगडी फेटा बांधायची, बरोबर. डोकं झाकलं जायचं, स्त्रियांना डोक्यावर पदर असायचा. बरोबर. त्याचं कारण होतं सूर्य उच्च होता, शनीचा प्रॉब्लेम कोणाला नव्हता. पूर्वी शनी मंदिरं सुद्धा नव्हते. नाही. आणि हे संस्कार सगळे घरातून होत होते. नाती सांभाळली जायची. आजी आली, पाया पडा आजीच्या. पप्पा आले, आत्या आली, आत्याच्या पाया पड म्हणजे काय, पाया का पडायला लावलं जायचं, तर ज्या वेळेला खाली वाकून ते मूल पाया पडतं त्यावेळेला त्याच्या कमरेमध्ये आपल्या जे एक हे असतं, का म्हणतो ना आपण, कमरेच्या काय बोलतात, हाड असतं, मनका, त्याच्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी येते. आणि त्याचा चंद्र चांगला होतो, त्याला कधी कोणाच्या पाया पडायला लाज वाटत नाही. चंद्र म्हणजे काय आहे, चंद्र म्हणजे सगळ्या ग्रहांची माता आहे. आणि चंद्र म्हणजे तुमचं घर आलं, तुमचा नगद कॅश आली, रुपया, पैसा, प्रॉपर्टी, गाडी, हे सगळं आपोआप चांगलं होत होतं. बघा, मुलं मोठी झाली की मग बाहेर जायची, पण त्यांच्यावरती संस्कार घडले जायचे. आज संस्कार घडत नाहीयेत. मुलं दिवसभर कॉम्प्युटर, व्हिडिओ याच्यामध्ये आहेत. कोणत्याही घरामध्ये व्यवस्थित हे नाहीये, कुठलेच संस्कार पाळले जात नाहीयेत. बरोबर. आणि म्हणून ते सायन्स आहे, पण ते आपल्या ऋषी मुनीने हे पूर्वी वेदांमध्ये लिहून ठेवलेलं आहे, पण ते सरळ नाही सांगितलेलं आहे, संस्काराच्या रूपाने. करेक्ट. स्त्रिया वाटतात पायात पैंजण घातलं पाहिजे, बोटांमध्ये जोडवी घालतात, हातामध्ये बांगड्या. ह्याचा खरं म्हणजे तसं बघायला गेलं तर नवऱ्याच्या आयुष्याशी वगैरे काही संबंध नाहीये. आपण सुंदर दिसतो हे खरंय, पण याचा जास्त संबंध स्त्रीच्या आरोग्याशी. ओके. मणिबंध, ॲक्युप्रेशर पॉइंट असतात. स्त्रीला खूप ताकद लागते, खूप कामं करत असते दिवसभर. मुलांना जन्म द्यायचा, सांभाळायचं, कितीतरी वेळा तिला वाकावं लागतं, उठावं लागतं, आणि त्यासाठी तिचं आरोग्य चांगलं पाहिजे. एक स्त्री आजारी पडली तर सगळं घर आजारी पडतं. पण ते संस्कारामध्ये असं सांगितलं गेलेलं आहे की लग्न झालेल्या बाईने हे घातलं पाहिजे, ते घातलं पाहिजे, असं वेगळ्या पद्धतीने ऋषीमुनीने सांगितलेलं आहे. आणि म्हणून हे 100% सायन्स आहे. प्रत्येक उपायामागे लॉजिक आहे. बरोबर आहे. 43 दिवसाचे उपाय काय करायचे, तर तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट रेग्युलर करता कोणतीही, त्याच्यामुळे एक एनर्जी क्रिएट होते. तर आपले ग्रह नक्षत्र आहेत 27 आणि ग्रह आहेत, आपला राशी आहेत 12, किती झाले 39. आणि जी एनर्जी 15 दिवसापासून एनर्जी क्रिएट व्हायला सुरुवात होते हळूहळू. जी एनर्जी क्रिएट झालेली आहे ती स्थिर होण्यासाठी आणखीन 4 दिवस सांगितले जातात. एनर्जी शिफ्टिंग. लाल किताब म्हणजे एनर्जी शिफ्टिंगचा खेळ, हेच समजा थोडक्यात. एक प्रकारे ऑरा क्लिनिंग. तुम्हाला जे नको आहे, तुम्ही ज्या वेळेला आजारी पडता तेव्हा डॉक्टरकडे जाता, तर डॉक्टर काय करतात की तुमच्या शरीरामध्ये जे जास्त झालेलं आहे ते कमी करतात, जे कमी असेल ते टॉनिक वगैरे घेऊन वाढवतात. म्हणजे माणसाला कुठलीच गोष्ट अति चालत नाही, अति तिथे माती. म्हणजे काय, एनर्जी बॅलन्स केली जाते. सर, आता तुम्ही नक्षत्रांवर तुमचा अभ्यास भरपूर आहे, तर नक्षत्र म्हणजे काय आणि लाल किताब आणि नक्षत्रामध्ये काय फरक आहे? सर, लाल किताब आणि नक्षत्र हा जो कन्सेप्ट आहे, हा कन्सेप्टच्या लेवलवर जर आपण बघितलं तर हे फार वेगळे आहेत. पण राशी किंवा ग्रह ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या नक्षत्रातूनच एक प्रकारे आलेल्या आहेत. प्रत्येक नक्षत्राचे 4 चरण असतात सर. तर लाल किताब काय करते, जे पंडित रूपचंद जोशी होते त्यांनी खूपच चांगला अभ्यास केलेला, आणि लाल किताबद्वारे तुमच्या जीवनातल्या ज्या अडीअडचणी असतात किंवा जे प्रॉब्लेम्स असतात त्याची इंटेन्सिटी कमी करण्याचं काम किंवा एक प्रकारे ते प्रॉब्लेम सॉल्व्ह केले जातात. पण नक्षत्रांचं जसं आम्ही जे वास्तू करतो किंवा ज्यावेळी आम्ही कुंडली बघतो त्याद्वारे आम्ही, आता आपल्याला तर आपण जे आधीचे पॉडकास्ट केले ते वास्तूवर वगैरे केलेले आहेत. बरोबर. तर सर, नक्षत्रांचं कसं असतं की जसं लाल किताबने तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला, पण नक्षत्र काय करते, जर तुम्ही हिथून एखाद्या स्थानावर चालत चाललाय तर नक्षत्राचे जे उपाय आहेत तर ते तुम्हाला एक प्रकारे फ्लाईटचं तिकीट देतात, किंवा ते तुम्ही चालत नका जाऊ बाबा की उडत जा, किंवा
लवकर पोहोचा. तर तुम्हाला जी त्या यात्रेसाठी किंवा त्या जर्नीसाठी जो वेळ लागणार होता की 1 दिवस 2 दिवस, ते तुम्ही 1 ते 2 दिवसात पोहोचता. लवकर पोहोचला तर सर. तुम्हाला लवकर रिच केलं जातं सर. जसं बघा तुम्ही आता तुमचं प्रत्येकाची 27 नक्षत्र आहे. जर 28वं नक्षत्र आपण पकडला तर ते अभिजात, पण ते ग्राह्य धरलं नाही जात. तर ह्या 27 नक्षत्रांमध्ये जे 26वं नक्षत्र असतं हे तुमचं अतिमित्र नक्षत्र असतं. तर समजा एखाद्याचं 26वं जे नक्षत्र आहे ते जर का अश्विनी नक्षत्र आलं तर ह्याची देवता होते अश्विनी कुमार, आणि ह्याचा जो चिन्ह जे प्रतीक मानलं जातं हे घोड्याचं फक्त आपण बोलतो ना एक घोड्याचं वरचं चेहरा झाला किंवा त्याचा धड ना चेहरा. पण जर त्या व्यक्तीने त्या घोड्याचं सिम्बॉल आपल्या ऑफिसच्या टेबलवर ठेवला किंवा घरात सकाळी उठताना घोड्याचं चित्र पाहिलं किंवा जर त्याला लवकरच समृद्धी किंवा भरभराट करायची असेल आयुष्यात किंवा त्याच्या आर्थिक आयुष्यामध्ये म्हणा फायनान्शियल ह्याच्यामध्ये, तर त्याने जर घोड्यांची सेवा केली किंवा घोड्यांना चणा डाळ किंवा जे घोड्यांचा खुराक असतो तो द्यायला सुरुवात केली तर एक प्रकारे त्याचं जे त्याला नशिबाचं बळ आहे ते खूप लवकर मिळायला सुरुवात होते. कसं आहे ना सर, हे एक अँटीबायोटिक्स झालं. नक्षत्रांचे जे उपाय आहेत हे अँटीबायोटिक्सचं काम करतात. त्याला फार काळ नाही लागत, लवकर होतं. हा. तर त्या प्रत्येक नक्षत्राचं एक प्रतीक आहे, त्याची एक वनस्पती आहे. त्या वनस्पतीचं मूळ जरी आपण धारण केलं तरी आपल्याला कुठल्या रत्न वापरायची आवश्यकता नाही, गरज नाही भासत. आणि जर का आपण त्या नक्षत्राच्या प्राण्याचा सेवा केली किंवा तो प्राणी जसं एखाद्याचं नक्षत्रपणे घोडा आहे, जर त्याने घोडा पाळला तर त्याला ह्या सगळ्या गोष्टी लवकर आकर्षित करता येतात. जसं प्रकृतीचा नियम आहे सर, आकर्षण आणि विकर्षण. तर मी आज हे नक्षत्र आणि दिशा ह्या 2 गोष्टीवर प्रामुख्याने आपण सांगणार आहोत मॅडम सोबतच. बरोबर. तर मॅम, आपण जेव्हा लाल किताब बद्दल बोलायला येतो तर आजकाल आपण पाहिलंय की भरपूर लोकांना पैशाचे प्रॉब्लेम आहे, खूप जास्त प्रॉब्लेम तर पैशाचे. तर तुम्ही काय सांगाल, ते प्रॉब्लेम का होत आहे लोकांना? की आधी पण होते, पण आधी लोक समाधानी होते. आता लोकांमध्ये हाव वाढली की मला पाहिजे. हाव वाढली नाही असं, मुलांचं पण म्हणजे जीवन बदललेलं आहे. सगळ्या प्रत्येक गोष्टी मस्ट होत्या. आधी कसं एखादं म्हणजे कॉम्प्रोमाइज होतं, सहनशीलता होती, धैर्य होतं, तसे संस्कार केले जायचे. पण आता तसं नाहीये. पाहिजे म्हणजे पाहिजेच, तिथे दुसरं काही हे नाही. प्रत्येक ठिकाणी एकच मुलं आहे, आई वडील महागाईमुळे बाहेर जात आहेत. कुठेतरी आईच्या मनामध्ये अपराधबोधाची भावना असते की आपण जास्त सहवास देऊ शकत नाही मुलाला, मग त्याची प्रत्येक डिमांड पुरी केली जाते. त्याच्यामुळे मुलं पण जिद्दी बनते. बरोबर आहे. आणि पैशाचं म्हणाल तर हे का होतंय असं, काही लोक श्रीमंत, काही लोक खूप गरीब किंवा काही लोकांना काहीच पैशाचे इन्कम सोर्स नाहीये. आपण बघितलं तर बघा, कोरोनाच्या काळामध्ये काही लोक खूप श्रीमंत पण झाले. म्हणजे शेवटी सगळा हा ग्रहांचा खेळ आहे, नशिबाचा खेळ आहे हा. ओके. हा, बघा, देवाने सगळ्यांना समान दिलेले, शरीर दिलेलं आहे, बुद्धी दिलेली आहे आणि सगळ्यांना दिवसाचे 24 तास दिलेले. मग तरी हा फरक का? कारण तुमच्या बुद्धीमध्ये फरक आहे, प्रत्येकाच्या बुद्धीमध्ये फरक आहे, तुम्ही कसा विचार करता, त्याच्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम आहेत. मग लाल किताब काही त्याला रेमेडीज देतं का? लाल किताब पैशांच्या बाबतीत कसं काम करतं? जर नोकरीचा प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला 6वं घर ऍक्टिव्ह करावं लागतं. 6वं घर नोकरीचे, छोटे छोटे व्यवसायाचे, रोग ऋण रिपूचं पण आहे. तसं असताना तुमची कामं अडतातच का? तुमची कामं अडतात म्हणजे याचा अर्थ तुमचे ग्रह खराब आहेत, ग्रहांची प्लेसमेंट चांगली नाहीये. मग ते बघावं लागतं. काही घरं झोपलेली असतात, ओके, ती जागी करावी लागतात, ग्रहांची स्थापना करावी लागते आणि मग ते ग्रह ऍक्टिव्ह होतात. दशा, महादशा. लाल किताबमध्ये एक वर्षफल म्हणून कन्सेप्ट आहे. म्हणजे तुमच्या जन्माच्या वेळी जी तुमची कुंडली तयार झाली ती कोणी बदलू शकत नाही, तो परमनंट मॅप तयार झाला. बरोबर. पण आता तुमचे ग्रह, आज तुमचं वय किती? 32. मग आता तुमचे ते ग्रह कुठे आहेत? कारण प्रत्येक ग्रह चेंज, जागा बदलत असतो, फिरत असतात. मग आता ते ग्रह कुठे आहेत? मग त्यानुसार ट्रीटमेंट दिली जाते, त्यानुसार उपाय दिले जातात. माझ्याकडे आता गेल्या महिन्यात एक क्लायंट आले, पूर्ण म्हणजे त्यांचा पिढीजात व्यवसाय होता, हॉलचं, लग्नाचं काहीतरी असं. हा, तर त्यांचा व्यवसाय होता आणि ते पूर्ण बरबाद झालेले. सकाळी 6:30 मला फोन की मॅडम, म्हणजे त्यांनी माझा पॉडकास्ट बघितला, याआधी माझा एक पॉडकास्ट झालेला आहे, तो पॉडकास्ट बघून त्यांनी फोन केला. म्हणे मॅडम, तुमचा पॉडकास्ट बघून आता एक नव्याने आशा निर्माण झालेली आहे. मुंबई सारख्या ठिकाणी, दादर, विटी यासारख्या ठिकाणी त्यांचे 5 ब्लॉक होते सर. 5 ब्लॉक विकले गेले, 3 कार विकल्या.
घरातलं सगळं सोनं विकलं आणि आज मुंबईच्या बाहेर ते रेंटच्या रूममध्ये राहत आहेत. आणि आज अशी परिस्थिती आहे, म्हणे काही कामच नाही मॅडम, की रेंट सुद्धा मी ह्या महिन्याला देऊ नाही शकत आहे. आणि सुसाईडचे विचार मनामध्ये येते. तर हा सगळा ग्रहांचा परिणाम असतो. घरं झोपलेली असतात, मग ती आपल्याला जागी करावी लागतात, त्यासाठी उपाय दिले जातात. मॅम मग आता मग त्या क्लायंट बद्दलच जर बोलायचं झालं तर मग पुढे काय झालं त्यांचं? तुम्ही त्यांना दिलं, म्हटलं तुम्ही निराश होऊ नका. त्यांना मी रेमेडीज दिल्या. 15 दिवसानंतरच त्यांचा फोन आला. ते जे निराश झाले होते त्याच्यातून ते बाहेर आले. हळूहळू एनर्जी काम करते. हे असं नाही की तुम्ही गोळी खाल्ली, एक अँटीबायोटिक गोळी खाल्ली आणि तुमचा ताप राहिला, असं नाही. एनर्जी क्रिएट व्हायला आणि तुम्ही मेहनत पण केली पाहिजे ना. नुसते उपाय केले आणि काही काम नाही केलं तर ते उपाय काम नाही करत. तुम्ही कम्फर्ट झोन मधून बाहेर या. तुम्ही जे रोज करताय तेच तुम्ही रोज केलं तर तुम्हाला जे मिळत आले आतापर्यंत तेच मिळणार आहे. तुम्ही जेव्हा तुमचं डेली रुटीन चेंज करणार, तुमच्या कर्मामध्ये तुम्ही बदल करणार, बरोबर, त्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन होणार. बरोबर बरोबर. हळूहळू तुमचे विचार बदलणार. हो, तुम्हाला तुमचं कर्म बदललं पाहिजे ना. जर आज तुमच्याकडे काही नाहीये, लाल किताबमध्ये एक पॉवरफुल रेमेडी आहे यासाठी. म्हणजे समजा ज्यांच्या घरामध्ये अजिबात इन्कम नाहीये, इन्कमच नाहीये, अशी बरेच लोक आहेत. हो, खूप गरीब आहे, घरामध्ये चार माणसं असतात, एकमेकांसमोर आले की भांडत असतात, आजारपण आहेत. पण त्याच्यासाठी उपाय आहे. जिथे समस्या तिथे सोल्युशन आहे. आज हे कलियुग आहे आणि कलियुगामध्ये सगळीकडे राहूचं साम्राज्य आहे. हो. तुम्हाला जर कलियुगामध्ये सर्वाइव्ह करायचं असेल तर पापी ग्रहांची कृपा पाहिजेच. पापी ग्रह कोणकोणते? पापी ग्रह म्हणजे पापी ग्रहांची टोली बोलतात. शुक्र, शनी, राहू, केतू यांना पापी ग्रहांची टोली असं बोलतात. मॅम मग शुक्र तर चांगला म्हटला जातो. मग नाही, पण तो पण पापामध्ये, तो जर उच्च असेल तो पण तरी पण चांगलं नसतं. तुम्हाला सांगितलं ना, सगळे ग्रह बॅलन्स करता आले पाहिजे. कोणताच ग्रह खराब नाहीये, कोणताच ग्रह चांगला नाहीये. तर एक ग्रह एका घरामध्ये चांगला रिझल्ट पण देतो आणि वाईट रिझल्ट पण देतो. त्याकरता तुम्ही कुंडली पाहिली पाहिजे की तुमच्या आयुष्याच्या टप्प्यावर कधी काय घडणार आहे हे त्यामुळे तुम्हाला समजतं. पहिल्या घरापासून 12व्या घरापर्यंतचा प्रवास म्हणजे आपलं आयुष्य. बरोबर आहे, बरोबर आहे. जे घडणार आहे, जे विधिलिखित आहे ते घडणारच आहे. हो. पण जर तुम्हाला आधी समजलं, ऍस्ट्रॉलॉजरकडे गेलात तुम्ही, तुम्हाला कळलं की बाबा असं असं संकट येणार आहे, तुम्ही जर प्रिकॉशन घेतली, उपाय केला तर ते संकट येईल आणि तुम्हाला असं टच करून जाईल. बरोबर. तुम्हाला कळणार पण नाही कधी कधी. पण जर तुम्ही तसं नाही केलं तर ते संकट आल्यानंतर ते रिकव्हर होण्यासाठी, तुम्हाला त्यातून बाहेर पडण्यासाठी तुमचा बराचसा वेळ त्याच्यातून चालला जाईल. मॅम खूप इंटरेस्टिंग गोष्ट बोलला तुम्ही याच्यामध्ये की उपाय तर आहेत, उपाय काम करतात, मेहनत पाहिजे. तुम्ही मेहनत पाहिजे. समजा तुम्ही एक बिझनेस मागच्या 10 वर्षापासून करताय, त्याच्यात तुम्हाला प्रॉफिट होतोय, तुम्ही करत आले. पण जसं आता AI आलं, ट्रेंड चेंज झाला, तुम्ही त्याला पकडून काहीतरी केलं पाहिजे. तुम्ही जर तेच करत राहिले, तुमचं कर्म बदललं पाहिजे. कर्म बदललं पाहिजे. आणि तुम्ही अजून एक शब्द वापरला, कम्फर्ट झोन. आजकाल काय होऊन जातं की माणूस बाहेर पडायला मागत नाही. बाहेर पडायला माणूस हे होतं म्हणून त्याची प्रगती नाही होत. हे खूप इम्पॉर्टंट. तुम्ही बाहेर गेला पाहिजे, तुम्हाला सूर्याचं ऊन मिळालं पाहिजे, तुम्हाला चंद्राची शीतलता मिळाली पाहिजे, धक्के मिळाले पाहिजे. पूर्वी लहानपणापासून मुलांना कामाला लावलं जायचं, बरोबर. आताची मुलं काय करतात सांगा? मोबाईल. आताच्या मुलांना काम आहे का? काही घरांमध्ये विचार असतो, नाही तिला लग्न झाल्यावर करायचंच आहे. मी अशा बऱ्याच मुली, आणि मुलांना पण नाही, मुलांना पण काम लावलं पाहिजे, मुलींना पण लावलं पाहिजे. काही आवडी खूप लाड करतात. 10वी-12वीच्या मुलीला मी आईला ब्रशवर कोलगेट देऊन उठवताना बघितलेले. 10वीच्या मुलीला. मला सांगा, तुम्ही त्या मुलीची सेवा नाही करताय, तुम्ही त्या मुलीला नुकसान करताय, तिचं परावलंबी करताय तुम्ही तिला. कारण ती जेव्हा पुढे, तुम्ही कायम तिच्याबरोबर नसणार आहात आणि पुढे तिच्या लाईफमध्ये जो संघर्ष येणार आहे त्याला ती कसं तोंड देणार? टफ बनवलं पाहिजे मुलांना. मुलांना खेळलं पाहिजे. मुलांना घाम येत नाही सर. मुलं AC मध्ये बसतायत, सारखी व्हिडिओवर आहेत, जंक फूड खातायत. मुलं बिघडतील नाही तर काय? मॅम आता लाल किताब बद्दल आपण बोलतोय आणि आर्थिक गोष्टींबद्दल पण बोलतोय, तर काही असे लोक आहे की ज्यांना प्रॉब्लेम येत आहे लाईफमध्ये, म्हणजे मेहनत करून पण पैसा येत नाहीये किंवा कर्ज झालंय, तर अशा लोकांसाठी तुम्ही रेमेडी काय द्याल? आपली लाल किताबची रेमेडी जर बघायला, अशा लोकांसाठी ना, तुम्हाला जर मेहनत करूनही यश मिळत नसेल तर तुम्हाला गुरुला प्रबळ केलं पाहिजे. ओके. ते करता. जर असं तुम्ही मेहनत तर करताय पण तुम्हाला त्याचं फळ मिळत नाहीये, याचा अर्थ तुमचा शनी खराब आहे. अशा वेळेला तुम्ही लाल किताबची रेमेडी करण्याची पद्धत पण वेगळी वेगळी आहे. योग असतात. तर तुम्ही तुमच्या गुरुला प्रबळ करा. त्याकरता तुम्ही पिवळ्या वस्तू मंदिरामध्ये द्या. तुम्ही जर 43 दिवस केलं असं, तुमचे हळूहळू पैशाचे मार्ग मोकळे व्हायला सुरुवात होईल. दररोज थोडीशी तुम्ही तुमच्या ऐपतीनुसार चणा डाळ मंदिरामध्ये द्या.
बरोबर. शुक्रासाठी ज्यांना सगळा झगडा पैशाचाच आहे, जर जोरू जमीन, बरोबर. शुक्रासाठी सगळं चाललेलं आहे. बरोबर बरोबर 12 सफेद कड्या, मग मोगऱ्याच्या असो, चमेलीच्या असो, जाईजुईच्या असो, कोणतेही 12 सफेद फुलांच्या कळ्या त्या घ्यायच्या आणि 43 दिवस गार्डन मध्ये झाडं लावलेली असतात, खाली माती असते, त्या मातीवर टाकायच्या. ओके. हा उपाय तुम्ही कामावर जाता जाता पण करू शकता. खूप छान रेमेडी आहे. याने पैशाची कामं तर होतातच, पण याने लग्नाचे योग पण जागतात. शुक्र स्ट्रॉंग होतो. शुक्र स्ट्रॉंग होतो सर. बरोबर आहे. माझ्याकडे एक क्लायंट आलेले, त्यांचा शुक्र दुसऱ्या घरात होता, म्हणजे ऍक्च्युली धनभावामध्ये होता, पण तो काम करत नव्हता. 10व्या घरामध्ये केतू होता. मग त्याला ऍक्टिव्ह करायचे आपल्याला. मग कुठलीही गोष्ट घडवण्यासाठी आपल्याला बघा, एक तिसऱ्या गोष्टी, 2 गोष्टी एकत्र येतात तेव्हा तिसरी गोष्ट निर्माण होते, बरोबर. मग त्या केतूला राहू बरोबर त्यांना जॉईन करायचं, त्यांचा संबंध घडून द्यायचा, तशा रेमेडी द्यायच्या. मग तो शुक्र डबल, राहू प्लस केतू इज इक्वल टू उच्च शुक्र, याला बोलतात मसनोई ग्रह. हे अशी कॉम्बिनेशन करावे लागतात. 2 गोष्टी एकत्र आल्याशिवाय तिसरी गोष्ट निर्माण होत नाही. बरोबर आहे. आणि हे का होतं, तुमचा जर तुम्हाला पैसा मिळत नाही याचा अर्थ तुमचे ग्रह खराब आहेत, खराब आहे. बरोबर ना. मग तुम्ही एक तर तुम्ही नशीब घेऊन जन्माला या, नाही तर मग प्रयत्न करून उपाय करून तुमचं नशीब घडवा. कोशिश करणे वालों की हार नाही होती. बरोबर आहे. बरोबर ना. ह्या उपायांना काहीच खर्च आहे. तुम्हाला कळ्या तोडायचे झाडावरून आणि कच्च्या मातीमध्ये टाकायचे. तो एक तुमचं शुक्र शुभ करण्याचा प्रकार आहे. बरोबर आहे. मग असे अनेक उपाय आहेत लाल किताबमध्ये, ज्याचा काहीच खर्च नाही, फक्त टेंडन्सी असली पाहिजे की त्या व्यक्तीने ते लगातार 43 दिवस केले पाहिजे. लगे राहू. आता हे ह्याच्या मागचं लॉजिक आहे, तिथे काय टाकायला सांगितलं, कारण ती शुक्राची जागा आहे. 7वं घर डेली इन्कमचं आहे. करून बघा, केल्याशिवाय मजा येत नाही. जो करतो त्याला समजतं, बरोबर. आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडं दही टाकायला सुरुवात करा. दही ही शुक्राची वस्तू आहे. चांगलं होतं का ते? चांगलं होतं, कामाचं तर होतच, पण ह्याने लग्नाचे योग सुद्धा जातात. ओके सर, नक्षत्राच्या बाबतीत काय सांगाल? जर नक्षत्र कुणाचं आहे असं, तर मग त्याला पैसा येत नाही असं काही असतं का? आणि त्यासाठी उपाय काय द्याल तुम्ही? मुळात सर, जे ग्रह आहेत किंवा ज्या राशी आहेत ह्या नक्षत्रांनीच बनलेल्या आहेत. ज्यावेळी दुर्बिणींचा शोध नव्हता किंवा अद्ययावत ही सर्व यंत्र नव्हते, त्यावेळी पण ऋषी मुनींनी सर हे नक्षत्रांच्या ज्या आकृत्या आहेत की नक्षत्र कसं प्लेसमेंट आहे वरती ब्रह्मांडामध्ये, म्हणजे ज्यावेळी तुमचा जन्म झाला त्यावेळी ब्रह्मांडामध्ये जी ग्रहांची रचना आहे त्याचा स्क्रीनशॉट काय होतं ब्रह्मांडाचा, तर त्या नक्षत्रांची जी प्रतिकृती आहे, मग ती काही सिंह दिसतो, काही खेकडा दिसतो, तर कर्क झाला, तर नक्षत्रांमधूनच ह्या सर्व गोष्टींची उत्पत्ती झालेली आहे. तर अशा अनेक आहे. जसं आता भरणी नक्षत्र आहे, तर त्याची जी फळ आहे ते आवळं आहे. तर आता बरेचसे जे भरणी नक्षत्रवाले लोक आहेत क्लायंट माझे, तर ते आवळा चूर्ण खाणे पोट साफ होण्यासाठी किंवा आवळ्याच्या फळाचा वापर करणे यंग दिसण्यासाठी, पण ते करताना त्यांना त्यांच्या व्यावसायिक आयुष्यात अनेक अडचणी येत होत्या. तर माणूस बोलताना नेहमी डिकोड होत असतो. शेवटी जीवन हे काय, तर ते तुमचं पॅटर्न असतं, आणि हे जे पॅटर्न असतं हे जर तुम्ही ज्यावेळी सडनली चेंज करता त्यावेळी तुम्हाला चांगले किंवा वाईट परिणाम अनुभवास मिळतात. तर ज्यावेळी त्यांची आम्ही कुंडली बघितली किंवा ते आमचे वास्तू पण त्यांनी केलेली, फक्त थोड्यासाठी त्यांचं एक बोलतात ना शेवटच्या घडीला येऊन काम विस्कटणं किंवा तो एक अनुकूल रिस्पॉन्स भेटत नव्हता. तर ज्यावेळी आम्ही कारण गोष्टी खूप आहेत, आपण तिथपर्यंत पोचू नाही शकत, तर बोलताना कळलं की ते सकाळी रोज आवळ्याचा वापर करतात. तर ज्यावेळी मी त्यांचं नक्षत्र पाहिलं की भरणी नक्षत्र त्यांचं अतिमित्र नक्षत्र आहे, त्यांचं म्हणजे 26वं नक्षत्र, तर ते आवळाच खात होते. जसं त्यांना आवळा खायला बंद केलं, आणि आवळ्याच्या झाडाची तुम्ही पूजा करा, कारण आवळ्याच्या झाडामध्ये आपण बोलतो विष्णू लक्ष्मीचा वास असतो, आणि आवळा हे आपल्या जे शास्त्र आहे किंवा वेदांमध्ये एक ऑस्पिशियस फळ आहे. ते खाणं चांगलंच आहे, पण प्रत्येकासाठी नाही. प्रत्येकाचा तेवर आपण बोलतो पॅटर्न हा वेगळा असतो. जसं आपण म्हणतो जे धार्मिकतेमध्ये तेच आपलं जे व्यावसायिक आयुष्य आहे, कुठल्याही गोष्टीमध्ये जर आपण कन्सिस्टन्सीने काम केलं तर तुम्ही रिझल्ट काढता. आता त्याचं प्रमाण कमी किंवा जास्त असू शकतं तुमच्या नशिबावरून किंवा तुमचे जे पॅटर्न्स आहेत. तर नक्षत्रावरून तुमचे पॅटर्न्स कळतात आम्हाला. तुमचं जे शुभ फळ कुठलं आहे, कुठली वनस्पती तुम्हाला फलदायक आहे, कुठलं चिन्ह तुम्हाला, जसं मृगशिरा आपण बोलतो, मृग म्हणजे काय, हरण, तर मृगशिरा म्हणजे तुम्ही हरणाचं जे हेड म्हणजे जे मस्तक आहे
त्याचा जरी फोटो किंवा हरणाचा फोटो जर आपण आपल्या घरामध्ये समोर ज्यावेळी तुम्ही उठता त्यावेळी समोर उत्तरेकडच्या जर तुमचा बेडरूम आहे त्याच्या उत्तरेच्या भिंतीवर लावलं तरी तुम्हाला अनुभवास मिळेल की आपली आर्थिक प्रगती वाढायला लागली आहे. झपाट्याने वाढते. कारण मुळात वास्तू, नक्षत्र, लालकिताब ह्या गोष्टी जास्त करून ह्या एक प्रकारे तुमची आर्थिक भरभराट करण्यासाठी, तुमची कामे लवकर होण्यासाठी, तुमचं जीवन एक खूप सोप्या पद्धतीने, सरळ पद्धतीने, लवकर अडचणींवर मात करून पुढे जाण्यासाठी जी शास्त्र बनलेली आहेत तर ह्याचा वापर केला पाहिजे. आता हा जो नक्षत्रांचा हा आम्ही खास करून वास्तूमध्ये हे मी वापरत असतो. तर मग ज्याचं जे नक्षत्र आहे त्याप्रमाणे त्याने त्या प्राण्याचं चित्र लावलं किंवा जर तुम्ही किचनमध्ये जे चाव्या असतात त्याच्या किचनमध्ये त्या प्राण्याची प्रतिकृती वापरली तरी तुम्हाला 15-20 दिवस, महिन्याभरात त्याचे रिझल्ट मिळू शकतो. कारण होतं काय सर, जर तुमचं नक्षत्र समजा तुमचा जो प्राणी आहे तो हत्ती निघाला, तुम्ही हत्तीचं किचन जरी वापरलं, कारण रोज तर शहरांमध्ये तुम्हाला हत्ती पाहायला भेटणार नाही किंवा तुम्ही त्याच्या सहवासात जाऊ शकत नाही, तर किचनच्या बहाण्याने किंवा ती तुम्ही जर ऑफिसच्या टेबलवर, डेस्कवर जर ती प्रतिकृती ठेवली तर एक प्रकारे ती तुमच्या अंतर्मनात ही प्रतिकृती होते की तुम्ही हत्तीच्या सहवासात आहे किंवा त्या प्राणी तुम्हाला सतत दिसत आहे. तर अंतर्मनात आपली जी एक प्रकारे उत्क्रांती झालेली, जसं मी आता गुलाब बोललो तुम्हाला किंवा चिंच बोललो तर तुमच्या तोंडाला पाणी सुटेल. तुम्हाला चिंच खाण्याची गरज नाही किंवा गुलाबाचा आता वास घेण्याची गरज नाही. त्या गुलाबाची प्रतिकृती किंवा ते तुम्ही ऑलरेडी अनुभवलेलं आहे तर त्याचा एक सुवास तुम्हाला लगेच अनुभवायला भेटतो. त्याचप्रमाणे त्या प्राण्याची प्रतिकृती किंवा ते फळ किंवा ते फूल ह्या गोष्टी जर आपण आपल्या जवळ ठेवल्या ऑफिसमध्ये किंवा घरामध्ये सकाळी उठल्यानंतर किंवा त्याचं आपण स्मरण जरी केलं तरी तुम्हाला अनुभवायला भेटेल की आपले जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह होत आहे. तुम्ही जो तुमचा मार्ग आहे, म्हणजे आता शेवटी ही गोष्ट असते की तुम्ही जर सोनं विकताय तर तेवढा जास्त नफा तुम्हाला होणार. जर तुम्ही भाजीपाला, बटाटे किंवा असं गोष्ट, शेवटी त्या माणसाचं प्रोडक्ट काय, इन्फ्रास्ट्रक्चर काय. आता कुठलंही शास्त्र वापरल्यानंतर तो एकदम काय उच्च श्रीमंत नसतं होत. शेवटी तुम्ही काम काय करताय, जर तुम्ही नोकरी करताय तर तुम्ही 50,000 पगारावर तर तुम्ही 1,00,000-1,50,000 हीच तुमची रेंज असणार आहे. बरोबर. तुम्ही जर भाजीपाला विकताय तर त्याची एक रेंज असणार. तुम्ही जर सोन्याचा व्यापार करताय तर त्याची एक रेंज जास्त असणार. तर शेवटी तुमचे ब्ल्यूप्रिंट काय कुंडलीमध्ये त्याप्रमाणे ह्या गोष्टी काम करत असतात. पण ही जी नक्षत्राची जी कन्सेप्ट आहे जी आम्ही वास्तूमध्ये पण वापरतो ही म्हणजे एकदम रामबाण आणि 100% अचूक उपाय आहे सर. 100% असा रिझल्ट मिळतोच. आणि सर याच्यामध्ये कुंडली बघावी लागते, त्यावेळेस मग त्याचं नक्षत्र कळतं आणि त्यावेळेस मग तुम्ही त्याला उपाय देता. एक्झॅक्टली. ज्यावेळी तुमचा एका चंद्र नक्षत्रात जन्म झालेला असतो तर त्याहून 26वं नक्षत्र कुठलं आहे, 19वं कुठलं आहे, त्याच्यानंतर 6वं कुठलं आहे, त्याच्यामध्ये मारक पण असतात. म्हणजे कुठल्या नक्षत्राचे वस्तू, प्राणी किंवा वनस्पती ह्या तुमच्यासाठी मारक आहेत. आता जर एखाद्याला माहीतच नसेल, जसं मी भरणी नक्षत्राचं उदाहरण दिलं, तो आवळा खातच चाललाय, हे जर त्याच्या मारक नक्षत्रामध्ये असेल तरी त्याला ते प्रॉब्लेमॅटिक असणार. त्याच्यावर कर्ज वाढू शकतं किंवा तो बोलेल की मी वास्तू परफेक्ट केलंय, ज्योतिष परफेक्ट केलंय, तरी मला अडचणी कशा येत आहेत. तर ह्या गोष्टी अनावधानाने त्याला कळून नाही येत. म्हणून ह्याच्यासाठी कन्सल्टन्सी, ह्याच्यासाठी ह्या सर्व गोष्टी, हाफ नॉलेज इज व्हेरी डेंजरस सर. तर तुम्ही प्रॉपर कन्सल्ट करून तुमचा अति मित्र नक्षत्राचा प्राणी कुठला आहे, वनस्पती कुठली आहे, फळ कुठलं आहे, रंग कुठला आहे किंवा त्याची आकृती कुठली आहे, ह्याचा वापर कसा करायचा, घरातल्या कुठल्या दिशेमध्ये लावायचं आहे. आता वास्तूमध्ये 16 दिशा आहेत. मग त्याच्यानंतर प्रकृतीचा एक नियम असतो, आकर्षण आणि विकर्षण. आता जर विषय निघालाय तर मी थोडं त्याला एलोबरेट करतो सर. जसं आपण बघत असाल की आपण ज्यावेळी पण दिशाशूल नावाची गोष्ट ज्योतिषामध्ये आहे, तर तुम्ही कुठल्या दिवशी, कुठल्या नक्षत्रामध्ये, कुठल्या दिशेला प्रवास करताय. मी एक काय बोलता येईल जनसामान्यांना कळण्यासाठी सोप्या भाषेत हे सांगतो की ज्यावेळी पण तुम्ही जिथे राहता किंवा तुम्ही जिथे काम करता तिथून ज्या आपण उत्तर दिशेला एखाद्या प्रॉपर्टीत इन्व्हेस्ट करता सर, तर आता तुम्ही रिअल इस्टेट पण करताय, तुम्हाला ज्यावेळी तुम्ही कन्सल्ट कराल किंवा बोलाल त्यावेळी तुम्हाला कळून येईल. राईट. ज्यावेळी पण तुम्ही उत्तर दिशेत इन्व्हेस्टमेंट करता त्यावेळी ती प्रॉपर्टी किंवा ती गोष्ट तुम्हाला फळते. पण ज्यावेळी तुम्ही ज्या घरात राहता तिथून दक्षिणेला जर तुमचं ऑफिस असेल किंवा काम करण्याचं ठिकाण असेल तर तुम्हाला प्रॉब्लेम यायला, अडचणी यायला सुरुवात होते. उत्तरेला असेल तर ते चांगलं चांगलं ते पळत जातं आणि दक्षिणेला असेल तिथे तुम्हाला प्रॉब्लेम्स
यायला सुरुवात होते. त्याचप्रमाणे पूर्व आहे, पश्चिम. जसं प्रभू श्रीराम राजाराम झाले, त्यांनी जो प्रवास केला तो दक्षिणेचाच केला, श्रीलंकेला. खडतर प्रवास होता, पण ती जर्नी जी होती ते एक प्रभू देवता होते, त्यांचा जन्मच त्या कारणासाठी. पण सामान्य माणसाला आता जे धकाधकीचं आयुष्य आहे, तर एवढा संघर्ष त्याला परवडणारा नाहीये. माणसाचं आयुष्य कमी झालंय, पोल्युशन झालं, हायब्रिड खाणं झालं, किंवा मानसिक ताणतणाव झाले. तर इतकं संघर्ष पेलण्याची जर त्याला आवड असेल तरच त्याने दक्षिण दिशेला जावं. म्हणजे तो जिथे राहतोय, आता जर मुंबईचा पुण्याचा माणूस उत्तरेकडे निघाला, म्हणजे उत्तर म्हणजे पंजाब झालं, दिल्ली झालं, काश्मीर झालं, तर त्याला ते फलदायक असतं. तेच तो बँगलोरला गेला. आता आमचे असे किती केस स्टडीज आलेत सर, की ज्याच्यामध्ये आम्हाला कन्सल्ट करताना केलं. मुलगा मुंबईत होता, बँगलोरला IT मध्ये कामाला गेला, तिथे त्याचे खाण्याचे प्रॉब्लेम झाले, आजारी पडायला लागला, ऑफिस पॉलिटिक्स, मग कामावरून काढून टाकणे. तेच त्याला नोएडा, दिल्ली ह्या ठिकाणी आम्ही सजेस्ट केलं. तर ही पूर्ण त्याची इंटरेस्टिंग गोष्ट आहे. जर्नी बदलून जाते. हो, म्हणजे उत्तर आणि दक्षिणचा इतका फरक. दिशा जसं आपण लहानपणी बघितलं असेल, म्हणजे जे 90sचे लोक असतील त्यांच्या घरी जे ॲक्युपंक्चर वगैरे, डावा उजवा, मग ते 2 ब्लॉक ठेवायचे, त्याच्यावर पाय ठेवायचे. पाण्याच्या बाटल्या. तर ह्याच गोष्टी, प्रकृतीचं आकर्षण आणि विकर्षण. तर उत्तरेला आपण भरपूर जर वेद वाचले हो, किंवा ऑटोबायोग्राफी ऑफ योगी अशी जी धार्मिक पुस्तकं वाचली, तर आपल्याला कळून येईल ते जे पण साधू महात्मे महापुरुष होते, हे उत्तरेकडे जी 0 डिग्री नॉर्थ आहे तिथे मुख करून बसायचे. का? कारण तिथून ऊर्जा येते. करेक्ट. आणि दक्षिण ही तुमची ब्लॉक असायला पाहिजे. जी नैऋत्य कोण आहे तो तिथे पंक्चर पाहिजे किंवा थोडासा खुला पाहिजे, कारण ते ऊर्जा जाण्याचं. तर हे खूप डिटेल्ड आहे सर. आपण आज जो कन्सेप्ट घेतला तो एक मी तुम्हाला दिशेचं महत्व आणि दशा म्हणजे नक्षत्रांनुसार कसं आपल्याला आपलं लक्की वस्तू किंवा लकी मस्कॉट आपण बोलतो इंग्लिशमध्ये, तर ती शुभ वस्तू, शुभ प्रतीक, शुभ प्राणी, हे कसं, हे जाणून कशी आपल्याला आपल्या आर्थिक आयुष्यात भरभराट करता येईल. तर ह्या विषयीचा कन्सेप्ट मी एक सांगितला, कारण हे कन्सेप्ट अजून आले नाहीयेत. तर ह्याचा वापर लोकांना होऊन त्यांचं जीवन एक चांगलं बनू शकतं, ही आपली अपेक्षा होती. करेक्ट. मॅम, आपण लाल किताबमध्ये असंही बघतो की लाल किताबमध्ये एवढं सामर्थ्य आहे की त्याच्याने राजयोग बनवला जाऊ शकतो. तर तो समजा एखाद्याची कुंडली खूपच खराब आहे, किंवा असं त्या व्यक्तीला वाटतंय, आता जो व्हिडिओ बघतोय, की माझ्या आयुष्यात कोणतीच गोष्ट चांगली होत नाही, पूर्ण खडतरच आयुष्य आहे माझं. अशा व्यक्तीच्या आयुष्यात तुम्ही राजयोग निर्माण करू शकतात का? करू शकतो, कसं पण त्याने ते उपाय करायला पाहिजे. बघा, खूप गरीब आहे, तो पैसे नाही खर्च करू शकत, कुठल्या ऍस्ट्रॉलॉजरकडे जाऊ नाही शकत. पण जर का त्याने लाल किताबच्या साधे जनरल उपाय केले, 1 वर्ष त्याने फक्त ते उपाय करायचे, आज त्याची जी कंडिशन आहे ना, 1 वर्षानंतर ती बदललेली असणार, आजच्या पेक्षा ती बेटर असणार. त्यासाठी मी तुम्हाला 4-5 रेमेडीज सांगतो. की माती, हे राजयोगवाला राजयोगवाला सांगते. पहिला उपाय की माती असते, माती तर सगळीकडे फ्री मिळते तुम्हाला, गावचा शेतकरी पण मातीच्या गोळ्या करायच्या. माती काय आहे? शुक्र. त्याच्यामध्ये तुम्ही पाणी घातलं, चंद्र, ओके, त्याच्या गोळ्या करायच्या, त्या सुकवायच्या. त्याचा आकार काय झाला? गोल. बुध. ओके, गोल. तर मातीच्या गोळ्या करून ते सुकवायचे आणि दररोज 1 गोळी घेऊन गावामध्ये तुम्ही जिथे राहता तिथे जे मंदिर असेल त्या मंदिरामध्ये नेऊन ठेवायचं. हे कोणत्या दिवशी बोलला तुम्ही? कोणत्याही दिवशी सुरू करा. फक्त लाल किताबचा असं म्हणजे कोणताही उपाय जर तुम्ही चालू करणार ना, तर एक जनरल नॉलेज सांगते सगळ्यांनाच, की पहिला दिवस उपाय चालू करतानाचा पहिला दिवस, त्या दिवशी नवमी असता कामा नये, चतुर्थी असता कामा नये आणि चतुर्दशी असता कामा नये. तुम्ही उपाय चालू केल्यानंतर हे दिवस येणार आहेत त्याच्यामध्ये, पण पहिला दिवस नको. हा दिवस असला तर मग ते लागू नाही पडत. नाही, ते चांगलंच नाही. म्हणजे कोणत्याही, म्हणजे जसं आपण म्हणतो ना, शुभ काम करताना तुम्ही मुहूर्त बघता, आपण कुठल्या काळामध्ये कुठल्या नक्षत्रात सुरुवात करतोय. काही नक्षत्र अशी आहेत ज्याच्यामध्ये आपण काम केल्यावर ते काम बुडतच, तर तोच प्रकार हा लाल किताब. तर नवमी म्हणजे मी प्रत्येकालाच सांगते, जो पण क्लायंट असेल ना त्याला आधीच मी ते डिटेल सांगते की पहिला दिवस चतुर्थी, नवमी आणि चतुर्दशी असता कामा नये. तर हे मातीचे गोळे त्यांनी करायचे, त्याच्यासाठी त्याला कुठले पैसे नाही हे का, फक्त त्याने मेहनत करायची. बरोबर आहे. आणि ते सुकवायचे आणि दररोज 1 गोळी. मला एका क्लायंटचा फोन आला, मॅडम मी केलं आणि मला खूप छान वाटलं आणि मला तसे रिझल्ट पण भेटतायत म्हणून. त्यांनी मी मागे उपाय दिलेत ना त्याच्यामध्ये केलं. मागच्या पॉडकास्टमध्ये मी बरेच उपाय दिले. बरोबर. आजारपणासाठी उपाय दिलेला, की जर घरामध्ये एका पाठोपाठ एक आई आजारी पडते, वडील आजारी पडतायत, असं जर असेल तर तांबडा भोपळा मिळतो बाजारामध्ये,
तो तांबडा पोपळा फक्त कुठे फुटलेला नाही पाहिजे, तो आणा. आणि जे पण घरामध्ये माणसं आहेत आजारी त्यांच्यावरून अँटी क्लॉकवाईज 7 वेळा फिरवा बस. आणि मंदिरामध्ये द्या. फक्त 3 दिवस हा उपाय करा, सगळे आजारपण निघून जातील. हा पण उपाय बऱ्याच लोकांनी केला, त्यांचे पण मला फोन आले. अरे इतके इम्पॅक्टफुल आहे हे उपाय. ज्यांना कुंडली दाखवायची नाही किंवा नाही येत त्यांच्या कुंडल्या, ते जाऊ नाही शकत ऍस्ट्रोलॉजीकडे, पण त्यांनी 1 वर्ष ना काही उपाय करा. मी सांगते ते. पहिली गोष्ट म्हणजे छायादान करा. छायादान म्हणजे छायादान म्हणजे सांगते तुम्हाला, प्रत्येक शनिवारी सरसोचं तेल ही शनीची पॉझिटिव्ह एनर्जी आहे. ओके. हा, तर ते सरसोचं तेल आणायचं, एक लोखंडाचं तवा घ्यायचे, त्याच्यामध्ये ते तेल ओतायचं, त्याच्यामध्ये चेहरा बघायचा आणि ते तेल पुन्हा बॉटलमध्ये ओतून ते मंदिराच्या बाहेर बसलेले गरीब लोक असतात त्यांना दान करायचे. असं दर शनिवारी करायचे. पूर्वी हा उपाय व्हायचा घराघरामध्ये. एक माणूस यायचा तेल मागायला, त्याला तेल पीठ दिलं जायचं, दररोज यायचा बघा, गावातला गुरव यायचा. अजूनही काही गावामध्ये ही प्रथा आहे. सतनाजा दान करा. तुम्ही कोणाला पैसे दिले, तुमचे पैसे परत येत नाहीत. सतनाजा 7 प्रकारचं धान्य एकत्र करा. प्रत्येक गरीबाच्या घरी थोडं तरी धान्य असतं. तो सतनाजा तुम्ही पक्ष्यांना खायला घाला. पण तुम्ही 1 दिवस करून नाही होणार आहे. तुम्ही 1 वर्ष लगातार तुम्ही हे उपाय करा. तुमच्याकडून जे होईल ते पशु पक्ष्यांना खायला घाला. तुमच्या घरातली पहिली रोटी हा पॉवरफुल उपाय आहे. पापी ग्रहांची कृपा मिळवायची असेल तर घर की पहिली रोटी, आधी गाय को, आधी से आधी कुत्ते को, आधी से आधी कौवे को. ह्याच्यापटी लॉजिक काय आहे, तर शुक्राची पॉझिटिव्ह एनर्जी गायीजवळ आहे. गाय सात्विक आहे. आणि नुसतं टाकून जाऊ नका, 1-2 मिनिट तिथे थांबा, गायीच्या पाठीवरून हात फिरवा. शनीची पॉझिटिव्ह एनर्जी कावळ्याजवळ आहे. अलर्टनेस. कावळा बघा खाताना इकडे तिकडे बघत असतो आणि मग उचलतो, थांबत नाही तिथे उचलल्यावर, खात कधी थांबत नाही. कावळा उचलून पटकन निघून जातो. अलर्टनेस कावळ्यामुळे येतं. तेजी, जे आपल्याला दुनियादारी करायची, धन कमवायचे, आपल्याला आपली जबाबदाऱ्या पार पाडायचे, त्याच्यासाठी जी चलाकी लागते, तो अलर्टनेस किंवा तेजी किंवा चलाकी ही आपल्याला शनीमुळे मिळते. ओके. तर कावळ्याला खायला घातल्यामुळे शनीची एनर्जी बॅलन्स होते. आणि कुत्रा, येणाऱ्या संकटाची चाहूल आधीच लागते. इमानदारी, आपल्या व्यवसायामध्ये आपण ऑनेस्ट असतो. तर त्यामुळे शुक्र, शनी, केतू हे 3 ग्रह तुमचे सेट होतात. पण ते काही दिवस करून नाही होणार, 40 दिवस नाही किंवा 2 दिवस असं करून नाही. तुमच्या उपायामध्ये ते हे पाहिजे, सातत्य पाहिजे. दररोज तुम्ही पहिली चपाती बाजूला काढून ठेवा. असं नाही की लगेच टाकायला जा. तुम्ही जेव्हा कामावरती बाहेर जाणार, ठीक आहे, गाय उपलब्ध नाहीये तुम्हाला, कुठे रस्त्याच्या कडेला ठेवून द्या, जिथे पाय पडणार नाही कोणाचा. उपाय सांगताना पण म्हणजे जर तुम्ही एखादा उपाय करू शकत नाही तर त्याच्यासाठी सांगितलं जातं, धन नाहीये तुमच्याकडे, तुम्हाला जर समजा उपाय दिला की तुम्ही गायीला हे खाऊ घाला आणि तुमच्याजवळ गाय उपलब्ध नाहीये, मग काय करणार तुम्ही ते मंदिरामध्ये ठेवा. ओके. मंदिर पण नाहीये तुमच्याजवळ, तुम्ही तुमच्या घराची नॉर्थ ईस्ट बघा, तुमच्या घराचं तुम्ही दिशा काढा आणि तिथे ठेवा. असे पण उपाय दिले जातात. छायादानचं एक सांगितलं, सतनाजा सांगितलं, 7 प्रकारचं धान्य, त्याने तुमचे सगळे ग्रह सेट होतं. पण हे 1 वर्षभर केलं पाहिजे, कंटिन्यू केलं पाहिजे. घरची पहिली रोटी तुम्ही खायला घातली पाहिजे, पशु पक्ष्यांना खायला घाला. लाल किताबची उपाय करण्याची पद्धत पण वेगळी आहे. जे तुमच्या प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये एकतरी ग्रह चांगला असतो, बरोबर ना, उच्च असतो, त्याची कुठली वस्तू कधी दान नाही करायची. तुम्ही जर दान केली तर तुम्हाला त्रास होतो. ओके. माझा एक क्लायंट आलेला, मॅडम मी इतकी देवपूजा करते, इतकं हे करते, तरी मला का त्रास होतो. असं भरपूर लोक आहे मॅम की असे म्हणतात की आम्ही इतकी देवपूजा करतो पण आम्हाला त्रास का होतो किंवा आम्हाला पाहिजे ते काय. जे काही करत नाहीत, आयुष करताय ते जास्त अरे पण त्यांचं पुण्यकर्म कामाला आलेलं आहे. आपण मागच्या जन्माची कर्म पण घेऊन येत असतो. तर काहींना पूजा करण्याचं म्हणजे ग्रहांची परमिशनच नसते. असे योग असतात सर कुंडलीमध्ये, असे योग कुंडलीवरून कळतं का. 2 क्लायंट आहेत माझे सातारचे, त्यांना आणि ते जिद्दी बनतात, नाही ऐकत. ते म्हणतात मॅडम देवपूजा सोडून काही सांगा तुम्ही. जर तुमचा गुरु 6 मध्ये असेल, 7 मध्ये असेल, 10 मध्ये असेल, तुम्हाला परमिशनच नाही देवांची. तुम्ही जितकी पूजापाठ करणार तितके बरबाद होणार. अरे बापरे, असंही असतं. कारण त्याला लॉजिक आहे त्याच्या मागे सर. 6वं घर बुधाचे, 6वं घर जॉबचे, तुम्हाला धंद्यासाठी जी बुद्धी लागते, प्लॅनिंगचे, तुम्ही जी स्ट्रॅटेजी बनवता त्याचं घर आहे. तिथे जर गुरु आले, बुध नील होतो, ती बुद्धीच जाते, पैसे कमवण्याची चलाकी जाते. 7व्या घरामध्ये गुरु आले, 7वं घर शुक्रचं. असं म्हणजे खूप गमतीदार वाक्य वापरले जातात. जर 7व्या घरामध्ये गुरु आले, शुक्र भाग जातोय. शुक्र भाग मेन शुक्र गेला तर काय राहिलं. मी ह्याच्यात एकच ऍड ऑन करेल, जर कुणाला संशय असेल
तर मी तर वास्तूच्या माध्यमातून आम्ही कुंडली बघतच असतो, कारण कुंडलीप्रमाणे कस्टमाइज वास्तू आपण करत असतो. तर ज्याच्या पण केपीनुसार त्याने बघावी कुंडली त्याची, आणि ज्याच्या पण 7व्या किंवा 10व्या घरात गुरु बसलेला असेल तर त्याने गुगल करावं, कळून जाईल. ज्याच्या पण कुंडलीत केपीनुसार 7व्या किंवा 10व्या घरात गुरु असेल, तो जितका पूजापाठ, जितकी साधना, जितके मंत्र हे करत तो बसेल बरबाद होत जातो. तितका तो बर्बाद होताना दिसेल. कारण शनीचं हे घर असल्यामुळे 10वं, तुम्ही तो त्याचं म्हणणं आहे की तुम्ही चुस्ती, चालाकी, आणि ते धूर्तपणा दाखवा. पैसा कमवा. आणि जो पूजापाठ करतो, कारण शनी त्याच्या 10व्या घरामध्ये गुरुला बर्दाश्त करत नाही. नाही करत. तो दोघं लाल दुश्मन आहेत. किताबचाच एक दोघं प्रकारे दुश्मन आहेत, सर. नियमच आहे. शनी आणि शनी आणि गुरु, शनी नाही, शनीचं 10वं घर आहे. 10व्या घरामध्ये जर गुरु आले, शनी काय म्हणतो, शनी कर्माचा कारक आहे. मेरे घर में बैठ के भगवान का नाम लोगे तो मैं तुम्हें बर्बाद करूंगा, कुछ नहीं दूंगा. कारण शनी हा कर्मप्रधान. कर्मप्रधान आहे. जर गुरु 10 मध्ये असेल आणि समजा तो माणूस म्हणजे त्याने एखाद्यावर दया केली, एखाद्या गरीबाला त्याने जेवायला खायला घातलं, तरी त्याचं खूप नुकसान होतं. शनी 10 मध्ये असेल, शनी 7 मध्ये असेल, नाही करायची देवपूजा. कोणी पण नाही, हा जातोय देवळात म्हणून मी पण गेले देवळामध्ये आणि काही दिलं, दान केलं. ज्याचा शनी चांगला आहे त्याने अजिबात शनीचं दान करायचं नाही. जे आहे नाही ते सगळं उद्ध्वस्त होऊन हेच पॅटर्न्स आहेत सर जीवनाचे. योग असतं. प्रत्येक आपण बोलतो झाडाची प्रत्येक फांदीवरची पानं पण समान नाहीयेत, त्यांचे पण आकार वेगळे. तसेच माणसाचे पॅटर्न वेगळे आहेत. त्याचप्रमाणे लोक आजकाल गुगल बघून वास्तू करतात किंवा कुंडली बघतात, तर तसं नसतं सर. प्रत्येकाची कुंडली वेगळी आहे, प्रत्येकाचा जीवनाचा पॅटर्न वेगळा आहे. एखाद्याला आंबट चालतं तर एखाद्याला नाही चालत, रिॲक्शन होते. एखाद्याला गोड चालतं तर दुसऱ्याला नाही चालत. तर याच प्रकारे सर प्रत्येकाचा एक निश्चित पॅटर्न आहे. त्याने जन्म घेतलाय, त्याचा उद्देश आहे, त्या उद्देशापर्यंत जाण्याचा पॅटर्न प्रत्येकाचा वेगळा आहे. बरोबर. तर तो पॅटर्न ओळखणं म्हणजेच तुमच्या जीवनात, किंवा आपण नेहमी साधू संतांना बोलताना बघतो की स्वतःला ओळखलं का, स्व पाहिला का, तुम्ही स्वतःला ओळखलं का. तर ज्यावेळी आपण प्रथमतः स्वतःला ओळखू, म्हणजे स्वतःचा काय पॅटर्न ओळखू की कुठली गोष्ट तुम्हाला अनुकूल आहे आणि कोणती गोष्टी प्रतिकूल आहे. जसं मॅडमने सांगितलं की तुम्ही कुंडलीमध्ये कुठल्या ग्रहाचं दान केलं पाहिजे आणि कुठल्या ग्रहाचं दान नाही केलं पाहिजे. जसं मी नक्षत्रामध्ये सांगतो की कुठल्या प्राण्याचं तुम्ही सेवा केली पाहिजे किंवा नाही केली पाहिजे, किंवा कुठलं प्रतीक तुम्ही वापरलं पाहिजे, किंवा कुठली वनस्पती तुम्ही खाल्ली पाहिजे. जसं आवळ्याचं आपण उदाहरण घेतलं की कोणी खाल्ला पाहिजे आणि कोणी त्या आवळ्याच्या झाडाची पूजा केली पाहिजे, जेणेकरून तो खूप लवकर त्वरित एक आपण जसं चांगला इफेक्ट द्यायला हे करेल. जसं आपण तत्काल पासपोर्ट बोलतो, तर हे एक प्रकारे तत्काल पासपोर्टच काम करतं. आणि वास्तू संदर्भात जे आपण दिशाशूलचं सांगितलं, हे तर मी प्रेक्षकांना सांगेल की त्यांनी अनुभवलं पाहिजे की ज्यावेळी पण तुम्ही तुमचे जे फ्रेंड्स नॉर्थकडचे असतील, म्हणजे तुमच्या घरापासून जी नॉर्थ दिशा असेल त्या भागामध्ये जे राहणारे असतील, हे नेहमीच तुम्हाला फलदायी असतील. आणि ज्यावेळी पण तुम्ही दक्षिणेमध्ये एखादी प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट कराल किंवा तिथल्या लोकांशी संबंध येईल, तर एकतर ते तुम्हाला प्रतिकूल ठरतील किंवा तितकेसे फायदेशीर ती जर्नी किंवा ते तेवढंसं फळणार नाही जेवढं उत्तरेकडचं फळ आहे. कष्टकारी होणार. हे प्रत्येकाने अनुभवावं की त्याच्या घरापासून त्याचं ऑफिस दक्षिणेत आहे की उत्तरेत आहे, किंवा तो जे काम करतो. जसं आता आमच्याकडे एक कॉन्ट्रॅक्टर आलेले पुण्यातले फार मोठे, म्हणजे मोस्टली जे बिल्डर्सचे बाकीचे सब कॉन्ट्रॅक्ट असतात ते हँडल करतात. तर त्यांच्या घरापासून जे नॉर्थला ते कामं करतायत, तर ती सर्व व्यवस्थित चालू आहेत. पण जेवढी दक्षिणेकडची कामं आहेत त्यांची, तिथे त्यांचा दिवसाचा 90 काय पूर्ण त्यांचा दिवस त्याच भागांमध्ये जातो. म्हणजे नॉर्थ साईडला जे पण त्यांचे कामं चालू आहेत तिथं त्यांना जायची पण गरज लागत नाही. पण जे दक्षिणेकडचे कॉन्ट्रॅक्ट्स आहेत तिथं सारखा लेबर प्रॉब्लेम किंवा पैसे अडकणं किंवा आपण बोलतो जे रॉ मटेरियल आहे ते वेळेवर नाही ना, अशा असंख्य समस्यांना त्यांना सामोरं जावं लागतं. तर हे नक्की प्रेक्षकांनी पडताळून बघावं. तर हे आकर्षण आणि विकर्षण हा प्रकार प्रकृतीचा आपल्याला अनुभवास मिळतो आणि वास्तूच्या माध्यमातून आपण त्या गोष्टी सॉल्व्ह करत असतो. कुंडली ह्याच्यासाठीच बघावी लागते ना सर, की तुम्ही काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे हे सांगितलं जातं. कोण 1 नंबरचा पैसा कमवणार, कोण 2 नंबरचा पैसा कमवणार, तेही कळेल का? ते पण कळतं ना सर. प्रत्येकाचे त्याने तेच patterns सांगितलं, हे ज्यांचा गुरु 10 मध्ये असतो, शनी 10 मध्ये असतो, खूप श्रीमंत पण लोक आहेत. जे लोक सांभाळू शकतात की पूजापाठ पण करणार आणि डिप्लोमॅटिक वेने एकदम प्रोफेशनल होऊन धन पण कमवणार, कुटुंबाच्या सगळ्या जबाबदार. 2 माझे क्लायंट आहेत असे,
पण कायला अपवाद पण असतात. अपवाद असतो. अपवाद ते हा सगळं अपवादच करतात, असतो. ते सगळं करतात. पण ज्यांचा प्रॉब्लेम आहे, आता माझे दोन्ही क्लायंटचं इतकी आर्थिक परिस्थिती त्यांची बेकार आहे, बोलतात मॅडम आमचा कोणी फोन पण उचलत नाही. म्हणलं तुम्ही पूजा पण म्हणे घराचं पूर्ण मंदिर बनवले, 2 मुलं आहेत, बायको आहे, आई वडील आहेत, यांची मानसिकता तशी बनत जाते. ते जर ह्याच्यामध्ये गुंतले पूजा पाठमध्ये तर त्यांचं कामावरचं लक्ष निघून आणि निघून सर त्यांचं अंतर्मन इतकं गुंतून जातं. हा. आता माझे जे क्लायंट होते त्यांच्या 10व्या घरात गुरु होता केपी मध्ये. तर त्यांना मी सांगितलं की आपली जी पूजा पाठ आहे ते आपण बंद करा, घरात मंदिर ठेवू नका. पण ते अजून त्या गोष्टीवर नाही. तोडगा काढू शकले नाही. कारण त्या अंतर्मनाचे पॅटर्न इतके फिक्स होऊन जातात. जिद्दी बनतात सर. कारण शेवटी हा पॅटर्न जोपर्यंत तुम्ही परिवर्तन नाही करत त्याच्यामध्ये तोपर्यंत तुम्हाला रिझल्ट नाही. बरोबर आहे. तुम्ही तर मॅडमला ज्यावेळी मी वास्तू केली आणि मॅडमला ज्यावेळी मी त्यांची कुंडली दाखवली तर त्यांनी मला नोटीस करून दिलं की हे बघा 10 मध्ये गुरु आहे. तर ज्यावेळी आम्ही कन्सल्टिंगला बसलो त्यांच्याबरोबर तर त्यांनी पण त्यांच्या घरामध्ये त्यांची साधना वगैरे दिवसभर 4-5 तास पूजा करणे किंवा देवाचं मंत्रोच्चारण करणं जास्त. तर ह्या वाईट गोष्टी नाहीत, पण ते त्यांचा जो ओरा आहे त्याच्यामध्ये काय करतायत, ह्या सात्विकता वगैरे ह्या गोष्टींना आकर्षण करतायत, जो आपण उत्तर दक्षिणेचा प्रयोग. करेक्ट. पण शनी 10व्यात असल्यामुळे त्या माणसाचा जो पॅटर्न आहे तोच कमिशन बेस आहे. म्हणजे त्याने कमिशन खावं, इलिगल गोष्टीमधून पैसे कमवावेत. खूप श्रीमंत असतात. 10 मध्ये गुरु असेल तर खूप श्रीमंत लोक असतात. मॅडम जे अनेक त्या वे मध्ये ते केलं पाहिजे. तुम्ही चुकीचे कर्म करताय ना. त्यांना मी सांगितलं तुम्ही पूजा बघा अभंगामध्ये पण काय सांगितलंय, देवाची द्वारी उभाक्षण भरी. ठीक आहे ना, 5 मिनिट 10 मिनिट 15 मिनिट नाही म्हणे माझं सकाळपासून ते चालतं 4-5 तासाची पूजा. अहो म्हणलं तुम्ही दुसऱ्या कोणाला तरी घरामध्ये सांगा. नाही म्हणे कोणी कर. अहो म्हणलं तुम्ही पूजा 4 तासाची पूजा कोण करतं? अनेक लोक टीका करतील की पूजा पाठ करायला नकार देतात. मॅम बोलल्या ना की 15 मिनिटं 20 मिनिटं अर्धा तास करा, 4 तुमचा एक पॅटर्न असतो ना सर. मी जसं बोललो की प्रत्येकालाच गोड चालत नाही, प्रत्येकाला तिखट चालत नाही, तर प्रत्येकाचा पॅटर्न ठरलेला आहे. एखादी व्यक्ती जी धूर्त आहे, आता तुम्ही जितके राजकारणी किंवा एक प्रकारे व्यावसायिक बघाल तर हे चुस्त चालाक असतात, ह्यांच्याकडे कूटनीती असते. धूर्त शब्द नको वापरायला, पण जसं कावळा हुशार असतो तर कावळ्याचा स्वभाव आहे का तसा? नाहीये. कावळा हुशार आहे, तो त्याचा स्वार्थ बरोबर जपतो. त्याचप्रमाणे एखाद्या माणसाचा पॅटर्नच आहे की त्याला कमिशनचेच पैसे पळणार आहेत, तर तो पूजापाठ तर त्याने शनी खराब केला. असं आहे ना. मग त्याचा एकमात्र उपाय हाच आहे सर. त्याला ना वास्तू वाचू शकत ना ज्योतिष. त्याने पूजापाठची जी इंटेन्सिटी ती एकदम बदलली कमी पाहिजे. करावी. ब्रेकच केली पाहिजे. बरोबर आहे. त्याच्यामुळे इतका घरातल्या लोकांना त्रास होतो. आणि त्याचे मला फोन 2 वेळा आले की सर मॅडम माझा फोन पण नाही कोणी उचलत, नाही मिळणार ह्यांना कोणाची मदत. आणि त्यांना जमिनीच्या ऑफर येत आहेत. सर त्यांचं जे धन येण्याचे मार्ग असतात किंवा त्यांनी जे काम करायला पाहिजे ते काम हे लोक करतच नाहीत ना. मॅम देवपूजेचा विषय चाललाच आहे आता, तर लाल किताब काय सांगतं देवपूजा करायबद्दल? लाल किताब देवपूजेला मनाई करत नाही तुम्हाला, पण जे योग असतात कुंडलीमध्ये काही स्पेसिफिक लोकांनाच सांगितलं जातं. ओके. गुरुचं सांगितलं मी तुम्हाला 6, 7 मध्ये 10 मध्ये. 7 मध्ये असेल तर शुक्र पळून जातात, 10 मध्ये असेल तर शनी म्हणजे तुम्ही बर्बाद करू दूंगा. हो, केवढं डेंजर आहे. त्यांचा इन्कम स्त्रोत वेगळा असतो. प्रत्येकाचा धनभाव काय आहे, प्रत्येकाचा इन्कम स्त्रोत काय आहे, त्यांनी कुठल्या प्रकारचं काम करायचंय. म्हणजे हे एक प्रकारे बघा जसं पूर्वीच्या काळी मी कोण तेच आहे की तुम्ही काय करण्यासाठी जन्माला आलात आणि तुम्ही काय करताय. बरोबर. तर तिथे तुम्हाला पूजा करायची नाहीये, तुम्हाला कर्म करायचे. आणि हे लोक यांच्यामध्ये इरिटेशन लेवल वाढते, चिडचिडा, गुस्सा, आणि त्यांचं कुटुंबाकडे पूर्ण दुर्लक्ष होतं. तुम्ही करा ना, पूजा करा ना, तुम्ही सगळ्या जबाबदारीतून मोकळे झालात, मुलांची लग्न झाली, मग तुम्ही पूर्ण वेळ देवपूजा करा. पण आता नाही, आता तुमचा टाइम आहे कर्म करण्याचा. बरोबर की नाही. तर अशा लोकांनी मग देवपूजा नाही करायची. पण हे लोक इतके जिद्दी असतात, इतके त्याच्यामध्ये डेप्थ मध्ये वाहत जातात ना, ते लोक ऐकतच नाही. त्यांना मी नाही मॅडम म्हणे तुम्ही देवपूजा सोडून काही सांगा, मी राहूच शकत नाही. सकाळी उठल्यापासून ते देवाची गाणी लावणं, पूर्ण घरातच मंदिर केले म्हणे ते. मला सांगा त्या बाईला किती त्रास होत असेल. अशा लोकांमुळे कुटुंबाला खूप त्रास होतो. हे लोक कुटुंबाच्या गरजा पूर्ण नाही करू शकत. आणि ऍक्च्युली हे लोक खूप श्रीमंत म्हणून जगण्यासाठी जन्माला आलेले असतात, पण ह्यांचा पैसे कमवण्याचा मार्ग वेगळा असतो. लाल किताब तुम्हाला हेच सांगतं की तुम्ही काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे. कोणी 1 नंबरचं काम केलं पाहिजे, कोणी 2 नंबरचं काम केलं पाहिजे. तुम्ही ज्याच्यासाठी जन्माला आलात तेच काम करा ना. बरोबर आहे. देवपूजेसाठी कधीच मनाई केली. उलट लाल किताब काय सांगतं की प्रत्येकाने तुमच्या प्रत्येकाचं जे कुलदैवत असतं, ग्रामदैवत असतं, आणि प्रत्येक घराची एक परंपरा असते की वर्षातून एकदा देवदर्शनाला जायचं किंवा एका ठराविक दिवशी पूजा करायची, आरती करायची.
हे सगळ्यांनी मिळून, तर ते करायलाच सांगितलंय. जे मगाशी आपण बोललो की जर एखाद्याचा पॅटर्न नसेल देवपूजेचा तर गरज नाही त्याने देवपूजा. अनेक आहे, भूत दया झाली, प्राण्यांची सेवा करून त्यांचे आशीर्वाद घेणे, किंवा तुम्ही आपण बोलतो माणसात प्रत्येक कणाकणात राम आहे किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये ईश्वर आहे, ईश्वरी ऊर्जा आहेच. तर मग ती ईश्वरी ऊर्जा आपण प्राण्यांची सेवा करून, जसं मी मगाशी आवळ्याचं उदाहरण दिलं तर आवळ्याचं झाड लावून, तर या प्रकारे पण आपण जागृत करू शकतो. शेवटी ईश्वर म्हणजे निसर्गच आहे, तर निसर्गाचा वापर करून, तर ह्या प्रकारे ह्या शास्त्रांचा कसा उपयोग केला पाहिजे हुशारीने, हे पण एक अभ्यासाचा विषय. किंवा कधीही हाफ नॉलेज इज व्हेरी डेंजरस. जसं आपण महाभारतात अभिमन्यूचं उदाहरण बघितलंय, अनेक उदाहरणं आपण बघतो. तर शास्त्रांचा अचूक वापर करणं, त्यांचं एक अचूक माहिती मिळवून तो पॅटर्न आपल्या जीवनात उतरवणं. जसं कुंडली बघून आपल्याला कळतं तुम्ही की काय आपण केलं पूजा केली पाहिजे की नाही, किंवा आपण कुठला व्यवसाय केला पाहिजे, कमिशन बेस व्यवसाय केला पाहिजे की मशिनरीजचा केला पाहिजे, किंवा रिफायनरीचा, किंवा ऑइल बेस, किंवा काय. तर हा सगळा जो दिशा, हे नेव्हिगेशनचं काम ज्योतिष करतं. आणि मग हे जसं आपण नक्षत्रांचं बघितलं किंवा वास्तू बघितलं, हे त्याचं इम्प्लिमेंटेशन झालं. तर आपण कुठलीही शास्त्र वापरा सर, पण त्याचा एक अचूक वापर, प्रमाण पण असतं प्रत्येक गोष्टीचं, कमी जास्त तसं नको. त्याचा वापर तर हा केला पाहिजे. उगाच एकाच गोष्टीचा हट्ट धरून बसणं, जसं हो, जसं ते क्लायंटचं उदाहरण तुम्ही सांगितलं ते लोक नाही ऐकत. की देव पक्ष्यांना खायला घालायला सांगतो आम्ही, त्याला कारण आहे सर. तुमचे जे ग्रह खराब आहेत, तुम्ही त्याच्या देवतेची पूजा नाही करायची कधी. बरोबर आहे. हे असं होतं की आ बैल मुझे मार. म्हणजे तुम्हाला एक उदाहरण देते की जर तुमचं भूत खराब आहे कुंडलीमध्ये आणि तुम्ही जर देवीचा जप वगैरे करायला लागलात किंवा त्या देवीला प्रसन्न करायला लागलात, तर ते आ बैल मुझे मार म्हणजे दुश्मनाच्या हातात तलवार देण्यासारखं आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला सांगितलं जातं की तुम्ही प्राण्यांना खाऊ घाला. तुमचे जे ग्रह खराब आहेत ते जर प्राण्यांना तुम्ही अन्नदान केलं, त्यांना खायला घातलं, तर ते ज्या ग्रहाचं खराबी पण आहे ते त्यांच्या ह्याच्यामधून नष्ट होतं. तुम्हाला तुमची एनर्जी बॅलन्स करायची. जो माणूस खराब आहे तुम्ही त्याच्याशी हे करणार का? नाही ना. त्याची सेवा करणार का? त्याला खुश करायला जाणार का? नाही ना. मग मॅम आता हे कंटिन्यू ती गोष्ट केली गेली पाहिजे का? कारण ग्रह आता चेंज होत असतात. समजा म्हणजे आता ही 1 वर्षासाठी ते हे असतं प्रत्येक ग्रहाचं. तेवढ्या वेळ ते करायचं, मग नंतर थांबायचं, नाही तर मग ते उलट परिणाम होऊ शकतो त्याचा. म्हणून कुंडली पण ही घडी घडी चेक केली गेली पाहिजे. जलप्रवाह आपण बोललो ना, वर्षफल पूर्ण त्यासाठीच आहे सर. वर्षफल त्यासाठीच आहे की ह्या वर्षी तुमचा गुरु कुठे आहे, तुमचा शुक्र कुठे आहे, तुमचा शनी कुठे आहे. आता हे पण नाही खरं की जर तुमचा शुक्र जर 8 मध्ये असेल तर तुम्ही रोज देवळात गेलंच पाहिजे, त्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. ओके. हा. आणि तुमचा शनी जर 8 मध्ये असेल आणि दुसरं घर खाली असेल आणि तुम्ही जर मंदिरात गेला, तर जे आहे ते सगळं जाणार तुमचं. अरे ह्याच्याकरताच कुंडली दाखवायची. कुठल्या प्राण्याला काय खायला घालायचं, किती दिवस खायला घालायचं. कारण काही उपाय जे आहेत लाल किताबचे, म्हणजे जलप्रवाह करणे किंवा विरान जमिनीमध्ये दाबणे, हे खूप पॉवरफुल उपाय आहे. म्हणजे जर तुम्हाला खूप त्रास देत असतील, तुमच्या जीवावर बेतलं असेल, मंगळ शनीची युती हे एवढे डेंजरस आहे की ह्याच्यामध्ये देव सुद्धा तुमची मदत नाही करू शकत सर. इतकी खतरनाक आहे ती युती. शनी मंगळाशी शत्रुता नाही करत, पण मंगळ शनीशी शत्रुता करतो. अचानक होणारे अपघात जर ते लोक किंवा एकत्र आजार, असतील, कॅन्सर वगैरे, हे सगळं मंगळ शनीच्या युतीचेच जर परिणाम आपल्याला बघायला. एखाद्या ग्रहामध्ये कुंडली कुठल्याही घरामध्ये असू द्या मंगळ शनी एकत्र, आणि त्यांची दृष्टी जर चंद्रावर पडली, तर चंद्र म्हणजे काय, तुमचं घर, पैसा, प्रॉपर्टी, आई, तुमच्या मनाची सुख शांती. चंद्र मनाचा कारक आहे. सगळं तुमच्या लाईफ मध्ये सगळं डिसबॅलन्स होऊन जात. तो आरोग्याबद्दल जर बोलायचं झालं तर लाल किताबच्या रेमेडी, एखादा व्यक्ती जर घडी घडी आजारी पडतोय किंवा काही, तर त्यासाठी कशा काम करतात आणि त्या कोणत्या रेमेडी आहे? आजारपणासाठी तुम्हाला सांगते, कॅन्सरसाठी सांगते. कॅन्सर जर असेल कोणाच्या घरामध्ये आणि नुकतीच सुरुवात झाली असेल तर नक्कीच फायदा होईल की 4 खारका घ्यायच्या, 4 ग्लास पाणी, त्याच्यामध्ये ते उकळायच्या, थंड करायच्या आणि जलप्रवाह करायचा. 43 दिवस करा. थांबून करा, कॅन्सर जाणार. तुम्ही तुमचे उपचार पण चालू ठेवायचे, पण ह्या उपचाराने ते कॅन्सरच्या पेशंटला जी केमोथेरपी केली जाते त्याच्यामध्ये प्रचंड वेदना होतात. त्या वेदनांमध्ये खूप राहत मिळते आणि नुकतीच सुरुवात झाली असेल, फर्स्ट स्टेज असेल, तर निघूनही जातं. त्या ॲस्ट्रोलॉजरच्या सल्ल्याने वेळोवेळी करायचे.
किती दिवस करायचे. तुम्ही बघा रिपोर्ट खूप चांगला येतो सर. आणि बीपी असतो काही लोकांना, धडधड होतं, घाबरतात लोक जाण्यासाठी. टीबी, पॅरालिसिस, त्याच्यासाठी सुद्धा हा छायादानाचा उपाय सांगितलाय मी. हो, छायादान. त्याच्या तव्यामध्ये पॅरालिसिस साठी तुम्हाला आणखीन एक उपाय सांगते मी. दारूची बाटली आणायची आणि ती घरी जर केलं त्या माणसाने, समजा लोखंडाच्या तव्यामध्ये ओतायचे, चेहरा बघायचे, पुन्हा ती दारू बाटलीमध्ये हे करायचे, आपल्या डोक्यावरून अँटी क्लॉकवाईज उतरवायचे आणि पाण्यामध्ये अशी धार धरायची. ओके. वाहत्या पाण्यामध्ये, पाणी वाहतं पाहिजे कुठेही बाहेर. हा, बाहेर वाहत्या पाण्यामध्ये जाऊन त्या बॉटलची अशी ती दारूची धार धरायची आणि ती दारू वाहत्या पाण्यामध्ये सोडायची आणि बाटली दुसरीकडे टाकायची. तुमचा रिपोर्ट कसा येतोय ते बघा. हा इतका जबरदस्त उपाय आहे आणि खरंच ह्याचे खूप चांगले इफेक्ट आलेले. हो का? हा, अटॅक येतात बघा, हो, अटॅक येतात, त्याच्यामध्ये पण आहे, पॅरालिसिस मध्ये पण आहे. खूप चांगले उपाय आहेत. छायादान करा तुम्ही वेळोवेळी प्रत्येक शनिवारी, पण सगळ्यांनी नाही करायचे. ज्यांचं शनी चांगलं आहे, ज्यांचं कामकाज चांगलं चाललेलं आहे, जो माणूस एकदम हसून खेळून बोलतो सगळ्यांशी, त्याचं सगळं व्यवस्थित, त्याने अजिबात शनीच्या वाटेला जायचं नाही. आपण बघतो की बाळ होत नाही सध्या, मुलं बाळ होत नाही, संततीचे प्रॉब्लेम आहे, तर ते त्याच्यासाठी लाल किताब लाल किताब तुम्हाला मदत करतं. कारण आता बाळ होणं म्हणजे आता पुन्हा हा विषय आला लग्नाकडे. तर शुक्र लग्न जवळजवळ 40 ते 50 वर्षांनी बदललेलं आहे. लग्नाचा कॉन्सेप्ट पूर्ण बदलून गेलेला. बरोबर आहे. पूर्वी लग्न व्हायची, लहान वयात लग्न व्हायची, पटापट मुलं व्हायची. आता काय झालंय, आता जवळजवळ 30 वर्षाची मुलगी असते, बरोबर की नाही, तर उशिरा मुलं होत नाहीत. 27 नंतर एक सर्वे झालेला आहे डॉक्टरांचा, 27 नंतर मुलींना मुलंच होत नाही. खूप IVF वगैरे करावे लागतात. तर लग्नाचं पण म्हणजे ते हे आहे, त्यामध्ये मंगळ आणि चंद्राची साथ मिळत नसेल शुक्राला, लग्न जमत नाहीत. लग्नासाठी 7वं घर बघितलं जातं. 7व्या घरामध्ये जर हे ग्रह असतील, लाल किताब असं सांगतं की 7व्या घरामध्ये कोणताच ग्रह असता कामा नये, कारण कोणताही ग्रह असला तरी तो प्रॉब्लेम करतो. 7व्या घरामध्ये, 7व्या घरामध्ये कोणताही ग्रह असू दे, शुक्र असेल 2 लग्न होणार, राहू असेल थर्ड पार्टी इन्व्हॉल्व, म्हणजे अफेअर, एक्स्ट्रा अफेअर. तुमच्या ग्रहांची फिलॉसॉफी समजून घ्या. तुमचे ग्रह तुम्हाला काय प्रॉमिस करते, तुमची कुंडली तुम्हाला काय प्रॉमिस करते. बरोबर आहे. 7वं घर तुम्हाला सांगतो तुमचा पार्टनर कसं आहे. सूर्य असेल, सूर्य काय म्हणतो, मी राजा आहे, तू राजा अस नाही तर पंतप्रधान अस. 7व्या घराच्या बाहेर. हो, एवढं स्ट्रॉंग. 7व्या घरामध्ये काय आहे, 7वं घर कोणाचं, शुक्राचं. पती पत्नीची बेडरूम, तिथे राजाची गरज नाहीये, पंतप्रधानाची आवश्यकता नाही, तिथे तिला आता सूर्य असेल त्याला तर प्रेमी आपल्याला पाहिजे. कळेल की जो पार्टनर आहे ना तो ऑथॉरिटिव्ह असेल. हा, शनी असेल तर तो थोडा प्रौढ असू Depressive शकतो. nature असतं. बुध असेल तर चाइल्डिश असेल. Child. तर ह्या त्या ग्रहाच्या गुणधर्मानुसार आपल्याला तर कळून ते येतं. जाणून घ्या. लोक काय करतात, किती गुण मिळते, कुंडली मिलन करून तुम्ही लग्न करू नका. म्हणजे लग्नानंतर त्यांचा 4-5 वर्ष पुढचा फायनान्स कसं असणार आहे, मुला मुलीची फिजिकल कंडिशन काय आहे, चंद्र मंगल कसे आहेत, त्यांचं मन मिलन, त्यांचे विचार किती मिळणार आहेत, हे बघा तुम्ही. बरोबर आहे. आणि आपला विषय थोडा हे झाला संतान प्राप्तीसाठी. तर ज्यांना मूल होत नाहीये किंवा ज्यांचे मिसकॅरेज होत आहेत, तर त्यांना जनरल उपाय सांगते. आणि मग कन्सिव्ह झाल्यानंतर मग तुम्ही कुठल्याही ऍस्ट्रॉलॉजरचा सल्ला घ्या, कारण ते पुढचे उपाय कुंडली बघूनच दिले जातील. बरोबर. तर ज्यांना मूल होत नाहीये आणि मिसकॅरेज झालेत 1-2दा, तर त्यांनी आधी काय करा, स्वतःच्या घराचं जे मेन मुख्य प्रवेशद्वार आहे, त्याच्यामध्ये काय आवाज येतोय का, दरवाजा लावताना बघा असा कर आवाज येतो, हो, तर ते नीट करा. बिजागरे वगैरे, कडी वगैरे. मेन गेट नेहमी चांगलं पाहिजे, सुंदर पाहिजे, स्वच्छ पाहिजे. ओके. एंट्रन्स सुंदर पाहिजे आपला, प्रत्येकाचा. प्रत्येकाचंच. त्याशिवाय तुमच्या उमरेमध्ये चांदीची तार बसवा, त्याने मूल कन्सिव्ह होणार. हा, आणि राहणार पण. मूल राहिल्यानंतर पुढचे उपाय तुम्ही ऍस्ट्रॉलॉजर कडून घ्या. तुमच्या कुंडलीनुसार मूल राहणार, नक्की राहणार. काही जनरल रेमेडीज सांगू शकतात का तुम्ही लाल किताबच्या? मूल होण्यासाठी आणखीन एक जनरल रेमेडी सांगते की पाण्यामध्ये थोडंसं दूध घालायचं, थोडीशी साखर घालायची आणि वडाच्या झाडावर घालायचे ते पाणी. वडाच्या झाडावर घालायचं, वरून अशी ते ह्याच्यावर टाकल्यानंतर खाली धार येते, खाली माती असते. बरोबर आहे. तर तिथे माती ती ओली होते, त्या ओल्या मातीचा टिळा इथे लावायचा. आपली ही जागा म्हणजे मंदिर आहे. लाल किताबमध्ये खूप चांगले चांगले कॉन्सेप्ट आहेत. आपण जे काही उपाय करतो ना, त्याच्या मागे लॉजिक फार वेगळं असतं. त्या ग्रहांची स्थापना केली जाते. बरोबर. तुम्ही जर 43 दिवस असं केलं, तुमच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन होतं, तुमच्या विचारांमध्ये मत परिवर्तन होतं आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण, तुमची ही सोच ही सुधारली की सगळं सुधारलं. आपोआप सगळ्या परिस्थिती घडून येतात. असं तुम्ही 43 दिवस करा आणि बघा काय होते ते.
फरक पडेल. खूप फरक पडतो सर. कारण तुम्ही स्वतःला बदलल्याशिवाय तुमच्यामध्ये परिस्थितीमध्ये पण बदल नाही होणार आहे. अरे बरोबर आहे. बरोबर. आता जेव्हा आपण जनरल रेमेडीज कडे येतोय तर थोडं आर्थिक दृष्टीसाठीच बेटर जास्त रेमेडीज किंवा एकूण जनरलाइज रेमेडी काय? मी जनरलच रेमेडी सांगितलं मगाशी सर की छायादान ही जनरल रेमेडी आहे. त्याने त्रास होणार नाही. घर की पहिली रोटी आधी गाय को पक्ष्यांना तुम्ही खायला घाला, त्याने तुम्हाला काही साईड इफेक्ट होणार नाहीत. 60 प्रकारचे धान्य एकत्र करा, त्याने तुमचे सगळे घर सेफ असतील. बरोबर. रोटीचा एक उपाय झाला, छायादानाचा आणि एक चांदीचा तुकडा जवळ ठेवा. जे पण गरीब आहेत त्यांनी चांदीचा एक चौकोनी तुकडा, चौकोनी, कारण चौकोन म्हणजे मंगल, चंद्र म्हणजे चांदी, तो जवळ ठेवा. जे खर्च करू शकतात आणि त्यांना व्यवसायामध्ये खूप त्रास होतोय, कामं होत नाहीत, त्यांनी चांदीच्या डबीमध्ये मध ठेवून त्याला एल्फी वगैरे लावून ते बाहेर येऊ नये म्हणून ती डबी सतत जवळ बाळगा. म्हणजे एका डबीमध्ये छोटीशी डबी बनवायची, चांदीची डबी घ्यायची, त्याच्यात मध भरायचा, बाहेरून जरा ते हे करायचं, बाहेर पॅक करायचं एलपी वगैरे लावून ते आपल्या बरोबर बाळगा. खर्च करू शकतात ते ऑफिस मध्ये आपण, मी जसं मगाशी सांगितलं, टेबलवर वगैरे ठेवू शकतो. ते जास्त वेळ खूप चांगला. लक्ष्मीनारायण योग तुम्ही म्हणालात ना, लक्ष्मीनारायण आपलं मध मंगळ आहे आणि चंद्राचे चांदीचे डबे म्हणजे चंद्र, तर हा चंद्र मंगळ योग झाला. ज्योतिषचा वापर का केला पाहिजे सर? एखाद्या घटना जी घडण्याची ती घडणारच. जसं लिगल काय एलिगेशन्स लागणार आहेत, पोलीस स्टेशन होणार आहे किंवा हॉस्पिटलायझेशन होणार आहे, तर ह्या गोष्टी घडणारच आहेत आपल्या आयुष्यात. पण हे उपाय करून काय होतात लाल किताबचे, की त्याची इंटेन्सिटी कमी होऊन जाते. किंवा तुम्हाला मॅडम मार्गदर्शन करू शकतात की तुम्ही जाऊन हॉस्पिटलचं पाणी पिऊन या किंवा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तिथलं पाणी पिऊन या. तर ज्यावेळी तुम्ही त्या जेल होता एनर्जी बरोबर, तुमची एनर्जी आणि त्या वातावरणाची एनर्जी, जसं आपण गव्हर्नमेंटच्या ऑफिसमध्ये जातो किंवा पोलीस स्टेशन किंवा हॉस्पिटल, इथला स्वतःचा एक ओरा असतो त्या वास्तूचा, त्याच्यामुळे आपल्याला दडपण येतं, धडधड छातीमध्ये, ह्या गोष्टी घडत असतात. तर ज्यावेळी तुम्ही तिथे पाणी पिता 4-5 आठवडाभर, तर जी गोष्ट तुमच्यावर एखादी मोठी केस होणार असेल किंवा ॲलिगेशन होणार असेल किंवा मोठा आजार पण येणार असेल, तर ते जस्ट स्लाइटली तुम्हाला चाटून जातं किंवा फ्लिक होतं. तुम्हाला एखादी जखम झाली आणि तुम्ही मलमपट्टी केली, झाला, हॉस्पिटलची गरज, कारण तुम्ही ऑलरेडी हॉस्पिटलमध्ये ऑलरेडी जाऊन आलाय, पोलीस स्टेशनचं पाणी पिऊन आलाय, तर तुमच्यावर केस होईल, पण पोलीस येतील, काय थोडेफार पैसे घेऊन मिटवून टाकतील आणि तुम्हाला तिथपर्यंत जाण्याची आवश्यकता भासणार नाही. तर ह्यासाठी या सगळ्या शास्त्रांचा उपाय म्हणजे काय सर, की तुमचं जिथे देणं आहे तिथे देणं जाणारच आहे. जर तुम्हाला ऍस्ट्रॉलॉजीमुळे जर आधी कळलं की तुमचा पैसा बाबा हॉस्पिटलमध्ये जाणार आहे किंवा कोर्ट कचेरीमध्ये जाणार आहे, तर तुम्हाला तसे उपाय दिले जातात की तुम्ही बाबा हायकोर्टाच्या तिथे जाऊन जरा फिरून या, तिथल्या वकिलांशी बोलून या, तिथे त्यांना चहा पाणी देऊन या, किंवा हॉस्पिटलमध्ये ना सर पैसे जाणारच आहेत, पण तुम्ही 10 रुपये घालवा. जिथे तुमचे 1000 जाणार आहेत तिथे 10 रुपये काम होतोय ना, आणि मानसिक स्थिती तुमची चांगली राहते. जर तुम्ही आधीच गेलात हॉस्पिटलमध्ये, तिथल्या समजा ह्या लोकांना फळं वगैरे देऊन आलात, म्हणजे तुम्ही तुमचा टॅक्स देऊन आलात, तुम्हाला परत आजार पण येणार नाही. कधी कधी काय होतं, ऍक्सिडेंटचे योग असतात, तर तुमचा मृत्यू होणार होता किंवा तुम्हाला खूप दुखापत होणार होती, पण नुसतं चाटून गेलं. कधी कधी असे पण प्रसंग घडलेत ना की 10 लोक जातात एका गाडीने, ऍक्सिडेंट मध्ये 9 माणसं जातात आणि एकच माणूस वाचतो. बरोबर आहे. आता ती विमान दुर्घटनाच बघा, एकच व्यक्ती वाचला तो. मग हे उपाय ह्याच्यासाठी करतात. एका क्लायंटने मला बोललं होतं की मॅडम माझा तर एवढाच प्रॉब्लेम आहे आणि तुम्ही मला एवढ्या 5-6 रेमेडी दिल्या. तर म्हटलं आता तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही सर, पण पुढच्या 3-4 महिन्यानंतर तुम्हाला प्रॉब्लेम येणार आहे. म्हणलं त्याच्याकरता म्हटलं मी हा प्रॉब्लेम उपाययोजना की जे तुमचं विधिलिखित आहे ते तर घडणारच आहे, पण त्याचा इफेक्ट कमी करण्यासाठी इंटेन्सिटी देखील खाली, त्याचा असर तुम्हाला. आता एखाद्याचा अपघातामध्ये होऊन फ्रॅक्चर होऊन तो 1-2 वर्ष हॉस्पिटलाइज झाला, तर त्याचा जो परिणाम आहे तो त्याच्यापुरता न राहता त्याच्या कुटुंबावर पण येणार आहे. आर्थिक झाला, मानसिक झाला. जर का त्याचा जस्ट त्याला थोडीशी दुखापत झाली किंवा गाडी लागली जस्ट किंवा सायकलवरून पडला, तर ते जास्त चांगलं आहे ना सर. किंवा ताप आला, सर्दी येऊन गेली आणि जेवढा तो आठवडाभर घरात राहून परत पुढच्या कामाला आपला निघाला, तर ते जास्त चांगलं आहे. पूर्वीच्या काळी बघा प्रवास व्हायचा पाण्यामधून वगैरे, किंवा कुठल्या घाटातून गाडी जात असेल तर एखादं मंदिर असेल, लोक बघा आतमधून एखादं नाणं काढून फेकतात, नदीत टाकतो आपण. बरोबर, नदीत पण टाकतात. आणि घाटामधून ज्या गाड्या जातात बघा, कुठेतरी असं छोटस हे असतं, प्रत्येक ठिकाणी असतं घाटामध्ये मंदिर, तर एक असे पैसे नाणी फेकतात. तर हे खरं आहे सर.
तर तो टॅक्स असतो. पूर्वीच्या काळचा तो टॅक्स, जसं आता आता आपण टोल हा टॅक्स देतो वगैरे. टोल टॅक्स आता घेतला जातो, पण पूर्वी तसं नव्हतं. मग पूर्वीचे लोक नदीमधून वगैरे जाताना काय करायचे, नाणं काढायचे, आपल्या मुलाच्या डोक्यावरून फिरवायचे आणि पाण्यामध्ये टाकायचे. आता टॅक्स घेतला जातो. हे पूर्वीचे पण काही उपाय आहेत. आता सुद्धा म्हणजे ते तांब्याचा पैसा वगैरे टाकायला सांगितलं जातं. त्या जगात का तर तुमचं देणं आहे. लाल किताबमध्ये ऋण आहेत वेगळे वेगळे. जालिमानं ऋण आहे, देवी ऋण आहे, स्त्री ऋण आहे, स्त्री शाप आहे, स्वऋण असतं, पितृ ऋण असतं. तुम्ही जसं तुमच्या पूर्वजांचं नाव लावता, त्यांची प्रॉपर्टी मिळते तुम्हाला, त्यांचं घरदार शेती मिळते, त्यांचे संस्कार मिळतात, बरोबर की नाही? एक अभिमान असतो, एक आपली पत असते, माझे. तसं त्या तुमच्या पूर्वजांचं काही चुका झाल्या असतील, त्यांच्या हातून काही वाईट कर्म घडले असतील, तर त्यांचे ते वाईट कर्म सुद्धा तुमच्या पुढच्या पिढीमध्ये ट्रान्सफर होऊन येतात पितृदोष म्हणून. आणि ह्याच्या मागे सर एक वैज्ञानिक दृष्टिकोन पण आहे. ज्यावेळी आपण तांब्याचं नाणं किंवा कोळसा हे जे उपाय लाल किताबमध्ये आहेत, ह्याच्यानं पाणी एक प्रकारे शुद्धीकरण होतं. शुद्ध होतं, तांबा असतो किंवा कोळसा असतो, नुकसान नाही पाणी शुद्ध. जे जलाशयातले किंवा पाण्यात जे वावरणारे प्राणी आहेत त्यांच्यासाठी पण आत्ताच्या प्रदूषणयुक्त काळात ह्या गोष्टी फायदेशीर ठरतात. राहूचा एक उपाय आहे की मी नेहमी सांगते, वजनानुसार किंवा 3 kg कच्चे कोयले जलप्रवाह करा. त्याने पाण्याचं काही नुकसान होत नाही, उलट पाणी प्युरिफाय होतं. हो, लाल किताबची कुठलीही रेमेडी कोणाचंही नुकसान नाही करत, फक्त ती व्यवस्थित तुम्ही समजून घ्या आणि करा. शुद्धीकरणच होतं त्या गोष्टीमुळे. मॅम, आपण बघतो की भरपूर लोक नवीन घर बांधतात किंवा नवीन फ्लॅटमध्ये राहायला जातात. त्यासोबत कोणी नवीन ऑफिस घेतं, एखादी कंपनी स्टार्ट करतं किंवा हॉटेल चालू करतं. तर ते जेव्हा त्याच्यामध्ये शिफ्ट होतात, तर आधी त्यांचं बरं चाललेलं असतं, बट त्या नवीन ठिकाणी गेल्यावर त्यांचे नुकसान व्हायला सुरुवात होते. असं का? घर घेताना किंवा घर बांधताना सर, लाल किताबमध्ये याचे पण नियम आहेत. तुम्ही घर बांधताना, घर बांधणं किंवा घर घेणं शनीची छेडछाड आहे. नुसतं घर बांधणंच नाही, तर घरामध्ये तुम्ही काही रेनोव्हेशन केलं, समजा काही जिना तुटलंय, जिना हे केला, खिडकी दुरुस्त केली, तरी तुम्ही ऍस्ट्रोलॉजिकल उपाय करायला पाहिजे. घराची कुठलीही कामं म्हणजे शनीची छेडछाड आहे. हो, तर तुमचा शनी काय सांगतोय तुम्हाला, शनीची परमिशन आहे का नाही, आणि जरी नसली तरी आम्ही त्यांना उपाय देऊन, असं काही नाही की आता समजा तुमचा शनी खराब आहे तर तुम्ही घर बांधायचं नाही का, असं नाही. असं काही नाहीये. तुमचं घर तुम्हाला घर बांधायचं ना, तुम्ही बांधू शकता, पण त्याचबरोबर तुम्ही आमचे ज्योतिषीय उपाय पण करा, तुम्हाला काही नुकसान होणार नाही घर बांधायला सुरुवात झाल्यापासून. पण ते उपाय असे की घर बांधायला सुरुवात झाल्यापासून ते घराचं काम पूर्ण, तो गोवंडी किंवा ते कारीगर बाहेर जाईपर्यंत ते उपाय केले पाहिजेत, तर कोणाचं नुकसान नाही होणार. सर, एका मॅडमने घरामध्ये फक्त फ्रीज आणलं होता आणि तिचे मिस्टर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले. नवीन घरामध्ये त्यांनी प्रवेश केला आणि फक्त, कारण फ्रीज काय राहू आहे, इलेक्ट्रॉनिक वस्तू. तुम्ही ज्यावेळी इलेक्ट्रॉनिक वस्तू आणता घरामध्ये, तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही राहूला एंटर करताय. आता राहूशिवाय तुम्ही राहू नाही शकत, पण तुम्हाला या राहूला सांभाळता आलं पाहिजे, कंट्रोलमध्ये ठेवता. आणि राहूला कंट्रोलमध्ये ठेवतो कोण? राहू म्हणजे हत्ती, आणि हत्तीला कोण कंट्रोलमध्ये ठेवतं? महावत कोण आहे? मंगल. ओके. मग ते उपाय तुम्हाला त्यांच्या बरोबर राहावंच लागणार आहे. आता तुम्हाला पापी ग्रहांची कदर केलीच पाहिजे, उपाय केलाच पाहिजे. जर कोणी घर बांधलेलं आहे आणि किंवा नवीन घर घेतलेलं आहे, कोणी नवीन घर घ्यायचं रेडीमेड, कोणी घर बांधायचं, याचे सुद्धा नियम आहेत. हे सुद्धा लाल किताब सांगतं तुम्हाला. कुणाला घर घेतलेलं फळणार, ते बांधलेलं फळणार. तर ज्याला बांधलेलं नाही फळणार, त्याने त्याच्या ह्याच्या कुंडलीमध्ये अनेक घरांचा योग असतो. मग त्याने ही जी बिल्डिंग मधली आपण अशीच विकत रेंटवर चढवत, अशीच आपली प्रॉपर्टी, हा त्याचा पॅटर्न झाला सर. आणि घर बांधणाऱ्याचा पॅटर्न हा एक वेगळा असतो. ते कुंडलीचं अचूक मार्गदर्शन घेऊनच आपल्याला कळू शकतं. तरी पण मी जनरल उपाय देते, जे पण नवीन घर घेतलेलं आहे आणि तुम्ही आता तिथे गृहप्रवेश करणार आहे, तर गृहप्रवेश करण्याआधी तुम्ही ते घर दूध पंचामृत बनवा. आधी पाण्याने धुवून घ्या पूर्ण ते घर तिथे जाण्यापूर्वी, आणि ते पाण्याने धुवून घेतल्यानंतर पूर्ण पंचामृत ओतून धुवून घ्या. पंचामृत सगळ्यांना माहितीये कसं बनवायचं, बरोबर की नाही? त्यानंतर गोमूत्र टाकून ते धुवून घ्या, पुन्हा शुद्ध पाण्याने दुसऱ्या पासवच्छ पाण्याने पुसून घ्या, आणि मगच त्या घरामध्ये जा. खूप फरक पडेल तुम्हाला. त्याशिवाय ज्यांनी घर बांधलेलं आहे आणि घरामध्ये कधी कधी कोणाची तरी डेथ पण होते, घर बांधले किंवा घरामध्ये सतत आजार पण चालू झाले, मुख्य माणसाचा आजार पण चालू झालेला, खूप त्रास होतोय त्यांना. काही लोक म्हणतात घर बांधलं आणि इथे आल्यापासून सगळं नुकसान होतंय. तर त्यांनी 27 शनिवार एक लोखंडाचा तवा किंवा चिमटा दान करा. आणि त्यासोबत तुम्ही दर मंगळवारी घरामध्ये
गाईच्या दुधामध्ये शिरा बनवून बाहेर मंदिरामध्ये द्या. ओके. खूप खूप फरक पडेल. हा तुम्ही 1 वर्ष उपाय करा सर. खरंच आजारपणामध्ये मंगल शनीची जर युती असेल ना तर खूप म्हणजे खूप त्रास होतो सर. हा, कारण तुम्हाला माहिती नाही ना, तुम्ही तर घर बांधताय, तुम्हाला माहिती नाही तुमचा शनी काय करतोय, कुठे आहे, तुमच्या शनीवर कोणाची नजर आहे. त्याच्यामध्ये लाल किताबमध्ये खूप हे टक्कर, धोके का ग्रह, धोका कोण देतो तुम्हाला, दिवाळ मुश्तरका, मसनोई ग्रह, कोण कोणाकडे बघतंय, इकडून कोण मारते तिकडून कोण मारते, असं पण असतं सर. बापरे. मॅम आपण बघतो आजकाल की पुणे मुंबई सारख्या शहरांमध्ये किंवा गावाकडे मोस्टली बघायला गेलं तर नवरा बायकोमध्ये भांडणं वाढले. याचं कारण मल्टिपल असू शकतात. कधी कधी असं म्हणतात की आईचा प्रेफरन्स वाढून जातो, इंटरफेरन्स वाढतो. कधी कधी असं होतं की मुलगी जेव्हा कंपनीत जाते तर संशय वाढतो. सेम मुलीला मुलावर संशय वाढतो. आई वडिलांचं करायचं नसतं मुलींना आजकाल. ठीक आहे, मुलगा व्यसनी असतो किंवा मुलगा मुलीला डॉमिनेट करत राहतो. खूप भांडणं असतात. मुलाच्या अपेक्षा असतात की त्या मुलीने तिच्या घरून पैसे दिले पाहिजे. मुलगा इकडे कमवत राहतो, 20-25 लाखांचं पॅकेज राहतं, पण तरी सुद्धा त्याची अपेक्षा असते की त्या मुलीने तिच्या शेतकरी बापाकडून पैसे आणले पाहिजे. अशीही काही उदाहरणं पाहिजे. अनेक पैलू आहेत त्याचे. तर तुम्ही काय सांगाल, हे असे भांडणं कमी होण्यासाठी नवरा बायकोमध्ये तुम्ही काय सांगा? नवरा बायकोमध्ये भांडणं कमी होण्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे आधी आपल्या पार्टनरला समजून घेणं फार गरजेचं आहे. आताची पिढी, पूर्वीची तर सोडून दे, पूर्वीचं लोक अशिक्षित होते तरी त्यांच्यामध्ये असं डिवोर्स पर्यंत प्रकरण जात नव्हते, बरोबर ना, ते अशिक्षित असून. मग आता तुम्ही तर सुशिक्षित आहात, तुम्ही आमने सामने बसून सॉल्व्ह करू शकता ना आपले प्रॉब्लेम. आणि कुंडलीनुसार तर आम्ही सांगतोच त्यांना की कशामुळे प्रॉब्लेम, थर्ड पार्टी कोणामुळे येते किंवा गैरसमज कसे होतात, भांडणं कसे होतात. मुलींच्या पण काही अपेक्षा असतात ना, बरोबर, की त्याने मला नोटीस केलं पाहिजे किंवा बाबा काय माझ्याकडे लक्ष दिलं पाहिजे. काही मुलींची तक्रार असते की तो माझ्याकडे लक्षच देत नाही. तर मुलींनाही माझं सांगणं आहे की तुम्ही आजकाल तुमच्याकडे AI आलेले आहे, तुम्ही तुमची ग्रहांची समजून घ्या कुंडली, की तुमचा जो पार्टनर आहे तो काय आहे. ह्याचा एक किस्सा सांगते मी तुम्हाला, की असेच नवरा बायको असतात आणि तो मुलगा इंजिनियर असतो, तो त्याच्या ह्याच्यावर फोनवर किंवा लॅपटॉपमध्ये बिझी असतो आणि ती मुलगी तरुण असते, नटून थटून चाललेली असते कुठे, ओ मी कशी दिसते, तर तो आपला खाली बघूनच हा छान, त्याचं लॅपटॉप मध्येच लक्ष असतं, हा कामातच असतो तो लक्ष. पण काय होतं, असं 1दा 2दा 3दा वारंवार झालं तर काय होतं, समोरचा माणूस डिसअपॉइंट होतो, बरोबर की नाही, आणि हळूहळू त्याचा पण इंटरेस्ट मग कमी होत. हा, पण इथे ही गोष्ट समजून घेतली पाहिजे की हे होतंय का, कारण माणसाचा नेचर त्याच्या ग्रहानुसारच असतो. तो केतू आहे, त्याच्याकडे वरचा भागच नाहीये, तो बघणार कसं तुझ्याकडे, त्याचा केतू खराब आहे, त्याचे गेले ना, बघणे, त्याच्याकडे वरचा भागच नाही तर तो बघणार. पण हे दोघांनाही माहिती नाही आणि असं सारखं झाल्याच्यामुळे मग मुली कशा लगेच डिस्टर्ब होतात. ते आता हा की हा याचं नेहमीच आहे असं होतं. तर मी जनरल उपाय सांगते तुम्हाला, नवरा बायको मधली जर काही भांडणं असतील तर त्याच्यासाठी तुम्ही लोक आजकाल तर अॅनिव्हर्सरीचं फॅड आहे, बरोबर की? हो बरोबर. तर अॅनिव्हर्सरी तुम्ही कुठेतरी हॉटेलमध्ये वगैरे जाता, आहे की नाही, तर त्याच्याऐवजी तुम्ही तीर्थक्षेत्री जा अॅनिव्हर्सरीच्या वेळेस. हा, आणि किंवा कधीही तुम्हाला असं वाटेल तेव्हा दर 6 महिन्यांनी जरी केलं ना तरी तुमच्या रिलेशनशिप खूप चांगली होती. आपल्या दगडूशेठलाही जाऊ शकतात ना, तीर्थक्षेत्री जायचं आणि गुप्त विवाह करायचा कोणालाही, बरोबर. ह्या विवाहाची तीर्थक्षेत्र म्हणजे कोणतं मग? मधमासने मथुरा, वृंदावन अशा ठिकाणी जायचं, एक पंडित घ्यायचा, पुन्हा फेरे मारायचे. ह्याच्या मागे लॉजिक असं आहे, तुम्ही लग्न करताना अग्नीला साक्षी ठेवून लग्न केलेलं असतं, एकमेकांना वचन दिलेलं असतं. लग्न झाल्यानंतर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये विसरून जाता ही गोष्ट. नवरा बायकोने जर दररोज एक छोटंसं भांडं घेऊन एक होम केला, एक प्रकारे ते यज्ञच असतो, ते गुगुळ लोबान वगैरे आणून दररोज बाहेर जाताना जर ते यज्ञ केला, दोघांनी मिळून केलं तर त्याचे इफेक्ट लवकर 8 दिवसातच. अग्निपूजा, तुम्ही लग्नाच्या वेळेला सगळं तुम्हाला गुढी गुढी वाटत असतं, सगळं काही वचनं बिचनं देता, सगळं लग्न झाल्यानंतर तुम्ही विसरून जाता. जर दररोज अग्निपूजा केली तरी हे भांडणं खतम होतं. दोघांनी पती पत्नीने मिळून केलं तर 8 दिवसामध्ये तुम्हाला रिझल्ट भेटतो. अशी अनेक आणखीन तीर्थक्षेत्र, जसं आपण त्रियोगी नारायण उत्तराखंडला बघतो, त्याच्यात डेस्टिनेशन वेडिंग आजकाल होतात, बऱ्याच सेलिब्रिटीजच्या झालेल्या पण आहेत. तर ते तीर्थक्षेत्र पण झालं आणि आपलं तिथे जाऊन परत लग्न करायचं सर. म्हणजे जे मला मूल असेल तर तुम्ही घेऊन जाऊ शकता, बरोबर आहे. फक्त बाहेर ह्याची चर्चा नाही करायची. गुप्त लग्न करायचं, दर 6 महिन्यांनी करा, जास्त भांडणं असतील तर, किंवा वर्षाने एकदा करा, गुप्त लग्न करा, अग्निपूजा करा. आणि जर तुम्हाला फास्ट रिझल्ट पाहिजे तर नवरा बायकोने स्वतःच्या बेडरूम मध्ये चांदीच्या भांड्यामध्ये मध ठेवायचंय आणि ते भांडं कुठेही ठेवायचंय, टेबलवर वगैरे कुठेही,
हे 3 उपाय मी सांगितले की ज्याने खूप कमी होऊन जाईल भांडण आणि संपण्याचं जाऊन होईल, गांभीर्य म्हणजे वाढत नाही. वाढत नाही. मॅच्युरिटी लेवल तर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे दोघांमध्ये आजकाल. चांदीच्या भांड्या चंद्र मंगळ दोघांची साथ मिळते. शुक्राला मंगळाची साथ असल्याशिवाय ते नाही होऊ शकत. ते नाही होऊ शकत. खूप इंटरेस्टिंग होतं मॅम पूर्ण सेशन हे. म्हणजे नक्षत्राबद्दल पण कळलं आणि लाल किताबबद्दल तर तुम्ही इतकी माहिती तुमच्याकडे की मला वाटतं 5-6 तास पण कमी पडतील आपल्याला लाल किताबबद्दल जर पूर्ण बोलायलाच झालं तर. बट भरपूर लोकांना प्रॉब्लेम आहे, समस्या आहे. ज्याही लोकांना कॉन्टॅक्ट करायचं आहे तुमच्यासाठी तर तुम्ही काय नंबर द्याल? ऍक्च्युली जर तुम्हाला लाल किताबबद्दल जाणून घ्यायचंय, तुमच्या कुंडली तुम्हाला लाल किताबचे उपाय हवे असतील तर एक कुंडली बघून तुम्हाला मिळतील. तर त्यासाठी मॅम त्यांचा नंबर सांगतील. आणि नक्षत्रांबद्दल जर तुम्हाला तुमचं चेक करायचं असेल की अर्ली इफेक्ट आपण म्हणू शकतो, तुमचं लक्की गोष्ट तुमच्यासाठी कोणती ठरू शकते? प्राणी, वनस्पती किंवा प्रतीक त्याचं? कोणता प्राणी तुम्ही तुमच्या कोणत्या प्राण्याचा स्टॅच्यू किंवा कोणत्या प्राण्याचं किचन तुम्ही वापरलं पाहिजे, कोणती वनस्पती तुम्ही तुमच्या घरात ठेवली पाहिजे, अशा भरपूर साऱ्या गोष्टी आहे. तर 1-2% आहे. तर मी नंबर डिस्प्लेला लावलेलेच आहे. तुम्ही डिरेक्टली कॉल करू शकता जर तुम्हाला लाल किताबबद्दल मॅमला विचारायचं आहे तर. आणि नक्षत्रांबद्दल सरांना जर विचारायचं आहे तर तोही नंबर लागलेलाच आहे. तर तुमचं खरंच मनापासून धन्यवाद. खूप खूप आभार. धन्यवाद.